वक्ता कवी असं म्हणलं की लोकांच्या डोक्यामध्ये तीन गोष्टी फिट आहेत. वक्ता म्हणले की हे त्याच्याकडे एखादी भली मोठी गाडी पाहिजे, वक्ता म्हणले की त्याची अशी 100-150 किलोची बॉडी पाहिजे, आणि वक्ता म्हणले की त्यानं स्टाईलमध्ये ठेवलेली दाढी पाहिजे. माझ्याकडं गाडी नाही, बॉडी तुमच्या समोर उभी आहे, दाढी आत्ता आत्ता ठेवायला लागलेलो आहे. आपल्याकडं गाडी नाही, बॉडी नाही, दाढी नाही, आपली काडीवर माडी आहे, पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन आणि परिवर्तन करण्याचं काम हे पोरग करतंय. आणि मला खरंच एवढा आनंद वाटला. तुमच्या दोघांचे धन्यवाद. महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध वक्ते असं हे चालू होता ना माहोल, असं आपल्याबद्दल काही ऐकलं ना आनंद होतो. नाही तर परवा पुण्या साईडला गेलो कार्यक्रमाला भारत दादा, आणि तिथल्या निवेदकाला माझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मग त्या निवेदकानं माझ्याबद्दल माझी माहिती काढून घेतली. मराठवाड्यातून आलेला पोरगा आहे, त्यांनी ओळखले मराठवाड्यातून आले म्हणजे दुष्काळातून आले. आणि माझ्याकडे पाहून वाटतं की दुष्काळ किती मोठा आहे ते. हे दुष्काळातून आले आणि मराठवाड्यातला आले म्हणून त्या निवेदकानं सुरू केलं. आताच्या ठिकाणी अविनाश भारतीयांचं आगमन झालेलं आहे. मराठवाड्यातल्या काळ्या मातीचं काळं सोनं, काळ्या मातीचा रांगडा गडी, काळ्या मातीतला काळा कुट्टा असा बुलंद आवाज. मला कळच ना कौतुक चालू आहे का काय चालू आहे. कारण आमचा कलरच असा आहे की आम्ही हायवेला उभे राहिलो तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कोणीतरी उभं होतं गड्या. पण असं असलं तरी मला माझ्या काळ्या रंगाचा अत्यंत अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे की माझे बुद्ध काळे होते, माझा विठ्ठल काळा आहे, माझी माती काळी आहे, माझी माय काळी आहे, म्हणून मी काळा आहे. आणि काळ्या रंगाबद्दल चांगलं बोललं जातं. एखादं काळं पोरगा असू द्या आणि ते समोरून येऊ द्या, लोक म्हणतात काय दिसतंय विठ्ठलावानी. आणि एखादं पांढरं शिपट पोरग येऊ द्या, लोक म्हणतात निव्वळ पांढरी पाल. पांढऱ्या रंगाबद्दल बोलत असताना जुनं गाणं पण आहे, गोरे रंग पे ना इतना गोरा रंग तो दिन में. आणि काळ्या रंगाबद्दल गाणं आहे, हम काले हुए तो क्या हुआ दिल वाले. हे सगळे काळ्या लोकांनी खालून अगोदरच म्हणलं गाणं कारण आपल्या जवळचा विषय ना तो. पण असं असलं तरी आम्ही काळे आहोत आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे. म्हणून पहा तुम्ही, आकाश पांढरं असू द्या, पांढऱ्या आभाळाकडे बघून कोणीच वाव म्हणत नाही. आभाळ पांढरं शिपट आहे आणि एखादा पांढऱ्या आभाळाला बघून म्हणला वाव व्हेरी नाईस, समजायचं इंग्लिश मिडियमला शिकले. याला मराठीचा आणि मातीचा काही संबंध. पण पांढऱ्या शुभ्र आभाळामध्ये काळे ढग दाटून आले की प्रत्येकाच्या मनात आनंदाचा तरंग येतो. कारण काळे ढग आले म्हणजे पाऊस येणार, आणि पाऊस आला म्हणजे नक्कीच इथं माती, हिरव्या मातीतून हिरवं सोनं, काळ्या मातीतून हिरवं सोनं उगवणार. हा प्रत्येकाच्या मनात आनंद असतो. आणि म्हणून या व्याख्यानाचा आगाजच या काळ्या रंगाबद्दल बोलत असताना माझे आवडते कवी ज्यांनी मला जगण्याची दृष्टी दिली त्या आदरणीय वामनदादा कर्डक यांच्या 4 ओळींनी या व्याख्यानाचा आगाज करतो. वामनदादांनी काळ्या रंगाबद्दल बोलत असताना लिहिलं. वामनदादा लिहितात, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि दिवा व्हायचंय तर तुफानातलं व्हावं. तुळशी वृंदावनाच्या कप्प्यामध्ये दिवा असतो, तो दिवा होऊन उपयोग नाही. देवघरात लक्ष्मीच्या जवळ दिवा असतो, इजू नये म्हणून मिक्सरचं भांडं असतं छिद्र असलेलं, तो दिवा इजू बी नये, जळता राहावं. नाही नाही, दिवा व्हायचंय तर तुफानातला दिवा व्हा, असं वामनदादांनी सांगितलं. हल्ल्यावरती होती हल्ले, असंख्य हल्ले व्हायलेत, आजपासून होत नाहीत. तुकाराम महाराजांच्या काळापासून हल्ले होत आले. तुकाराम महाराजांना कीर्तनावर बंदी दिली, तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली, हे हल्ले होत आले. मग ही परंपरा पुढे दाभोळकरांवर हल्ला झाला, पुढे कलबुर्गींवर हल्ला झाला, पानसरेंवर हल्ला झाला, गौरी लंकेशवर हल्ला झाला, आणि असे अनेक माथे फिरू अनेकांवर हल्ले करायला टपून बसलेत. पण आम्ही घाबरत नाही. त्याचं कारण काय, मला बरेच जण प्रश्न विचारतात. म्हणजे माझा कॉलेजचा मित्र माझा स्टेटस बघितलं की म्हणतो आज कुठं, म्हणलं अकोला. लोक आहेत का ओळखीचे, म्हणलं नाही. कोणी बोलवलंय,
म्हणलं अंकुश नावाचा एक पोरगा आहे, याच्या आधी कधी भेटलाय का? म्हणलं नाही. अरे कुणी धरून हानील, कुणी मारील. मी म्हणलं असं का म्हणतो? कारण जे जे समाज प्रबोधनाच्या वाटेनं निघाले त्या प्रत्येकांवर काही कुवृत्तीच्या लोकांनी हल्ले केलेत, पण आम्ही घाबरत नाही. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमुची बाले किल्ले, असाच आमुचा ताठर माथा कधी न खाली लवे. तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि हे युगंधर ग्रुपचे दिवे आज इथं समाज प्रबोधन करण्यासाठी निघालेत. दुसरं आलो बा, नाही नाही, येऊ द्या येऊ द्या. काही कुत्रे येत नाहीत म्हणून ते येतात. मला एक प्रश्न विचारायचा, माझी भाषा समजते ना तुम्हाला? नाही तर भाषेचा घोळ व्हायचा. मी आहे मराठवाड्यातला, माझी भाषा वेगळी आणि तुमची भाषा होणार राजे हो. तुम्हाला तर पहिलंच सांगून राहिलो बाप्पा, मी आमच्याकडे असं मी नाही, मी एवढंच आहे. त्यामुळे मी बोलतोय ते बरं आहे ना, म्हणजे मी बोलायलो ते समजावं. नाही तर उद्या सकाळी व्याख्यान व्हायचं, युगंधर ग्रुपवाल्याला पोरं भेटायचे, पोरं युगंधरवाले भेटायचे. म्हणजे कालचं व्याख्यान कसं झालं, एक नंबर झालं. काय सांगितलं किंवा हे असला घोळ होऊ नाही. मी बोलतोय ते समजतंय ना. मराठी भाषा मी माझ्या भाषेत बोलेल, साध्या भाषेत बोलेल. लय मोठ्या गप्पा हाणणार नाही, लय मोठ्या जागतिक लेवलचं सांगणार नाही. अमेरिकेत हे झालं, फ्रान्समध्ये ते झालं, मला काय माहिती, मी गेलोच नाही तिकडं. मी आपला अकोल्यात आलो, इकडल्या गोष्टी बोलणार, माझ्या भाषेत बोलणार. माझी भाषा माझ्यासाठी सगळ्यात गोड आहे, माझी भाषा माझ्यासाठी सगळ्यात पवित्र आहे. माझे गुरुवर्य प्राध्यापक दिलीप महालिंगे सरांनी मला एक गोष्ट सांगितली की अविनाश, जगातली सगळ्यात पवित्र, जगातली सगळ्यात गोड आणि जगातली सगळ्यात सुंदर भाषा ही आपल्या माईची भाषा असते, आपल्या आईची भाषा असते. आणि त्या भाषेची लाज वाटता कामा. म्हणून बघा तुम्ही, अकोल्याचा माणूस, आमच्या लातूरचा माणूस, कुठेही जाऊ द्या, ते लगेच कळतं. अकोल्याचा माणूस लगेच एका मिनिटात आलो ना बाप्पा मी, समजायचंय अकोला. बाकी विषय ही भाषेचं वैशिष्ट्यच आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भाषा आहेत. फक्त माझ्या तरुण मित्रांना सांगणे, स्वतःची भाषा सोडू नका. नाही तर बरेच पोरग पुण्याला जातात, 7-8 महिने पुण्यात राहतात, लगे अकोल्यात येतात आणि अकोल्यात येऊन म्हणतात हाय गाईज. लगे त्याचे मित्र म्हणतात, बोल ना बे बायला भैताडा, कायले गाईज बीज म्हणून राहिला तू आम्हाला. गाईज नाही, इथं आल्याच्या नंतर काय भावड्या म्हणूनच बोललं. पण लोकांना भाषेचा प्रोपोगंडा करायची सवय असते. ते काही लोक असतात पा, ऍक्च्युली काय झालंय, अरे झालंय काय ते सांग ना पटकन. तुला ऍक्च्युलीची स्पेलिंग माहित नाही आणि तू ऍक्च्युली करतो. नाही, जे झालंय ते व्यवस्थित आपल्या भाषेत. माझा एक प्रश्न असतो नेहमी, माझ्या तरुण मित्रांना सांगत असतो मी, तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये व्यक्त व्हा, स्वतःच्या भाषेमध्ये बोला. आपण घरी आई समोर गेल्याच्या नंतर आईट मारित नाही. एखादा आई समोर जातो का, एखादा मराठीचा शुद्ध मराठी बोलणारा माणूस आहे, शुद्ध म्हणजे अत्यंत शुद्ध मराठी भाषा बोलतोय, आणि तो आई समोर गेला आणि आईला म्हणला मातोश्री, आम्ही कृषी विद्यापीठातून आत्ताच आलेलो आहोत, आमच्या भोजनाचा भेद काय केलाय मातोश्री, आपल्या पवित्र अशा हस्तकमलांनी आज काय बेत आखलाय, स्वादिष्ट असं रुचकर भोजन आमच्यासाठी काय केलंय, लवकरात लवकर आमच्या भोजनाची पत्रबाळी लावा आणि आम्हाला भोजनाचा आस्वाद द्यायला मिळेल. काय भाड्या बस जेवायला. आई समोर जास्त नाटकं करून चालत नाही. तसं आपली भाषा असते. म्हणून मी आपल्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये तुमच्या समोर व्यक्त होईल. माझा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करेल. फक्त विनंती अशी आहे की जिथं तुम्हाला मुद्दा आवडेल तिथं मुद्दाम होऊन टाळ्या वाजवा आणि मनमुरादपणे दाद द्या. मला दुसरं काही लागत नाही. तुम्ही मनापासून टाळ्या वाजवल्या तर मला वाटतं तुम्ही जिवंत आहे. मला काही लागत, फक्त टाळ्या टायमिंगवर वाजवा. काय होईले, इथले 3 जण वाजवायलेत, तिथले 2 जण वाजवायले, नाही ते त्यांची बारी होती, आपली पुढची बारी, आपण नंतर वाजवू. नाही, टाळ्या वाजल्या ना, कारण आपल्या टाळ्या वाजवण्यावर मोदी साहेबाची GST नाही आहे. इथं GST आपलं फ्री आहे. एकदम दणक्यात वाजवा. फक्त टाळ्या टायमिंगवर वाजवाव्या. आणि टाळ्या वाजवायची टायमिंग कोणाला जमते, ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतं. काय बोलायलो मी,
ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता आलं, त्याला आयुष्यामध्ये व्याख्यानात टाळी वाजवायची टायमिंग जमली. नाही तर घरामध्ये काही लोक असतात, 12 बिस्किटाचा पुडा असतो, 6 अंगावर पडतात, 6 कपात पडतात, नंतर ते बायकोला म्हणतात ए चमचा घे ग गाळ काढू. असं नसलं पाहिजे. ज्याला पटकन टाकता आलं त्याला व्याख्यानात टाळी वाजवायची टायमिंग जमली. म्हणून जिथं जिथं तुम्हाला आवडेल तिथं मनमुरादपणे तुम्ही टाळ्या वाजवाव्या आणि दाद द्यावी, ही एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर काय बोलावं हा मोठा प्रश्न माझा मी संयोजकांना विचारलं, तेव्हा संयोजक असं म्हणले की दादा तुमच्या यूट्यूबला जे तुम्ही बोललाय ना ते लयच खतरा बोललाय. म्हणलो खतरा बित्रा नाही बाबा, साधं साधं बोललोय आणि तेच तुम्ही आमच्या समोर बोलावं. मला आनंदाची गोष्ट अशी वाटली की आज सगळी गावातली तरुण पोरं एकत्रित येऊन युगंधर ग्रुप हा 30 पोरांचा ग्रुप आहे बरोबर. तसा किती जणांचा ग्रुप आहे व्हॉट्सअपला? 700 पोरांचा. पण 30 पोरं ही प्रमुख कार्य करणारी पोरं एकत्रित आली आणि त्या एकत्रित येऊन पोरांनी तिरंग्याचा अभिमान, तिरंग्याचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी गेल्या 3 वर्षापासून हा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इतका सुंदर कार्यक्रम घेतला. याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये देशाबद्दलची आसक्ती आहे, देशाबद्दलचं प्रेम आहे. जगातल्या कुठल्याच कायद्याची त्यांना वाट बघत बसण्याची गरज नाही, कारण ते भारतीय आहेत हे प्रत्येक वेळी त्यांनी या वर्षाच्या अगोदरपासून सिद्ध केलंय. आमचं झालंय काय, आमचं भारतावरचं प्रेमच कमी झालंय. इतकं कमी झालंय की भारत आमचा कधी कधी देश आहे, सोयीनुसार वेळेनुसार समोरचा माझा भाऊ आहे, काम संपलं, तुझा माझा संबंध नाहीये. सगळं बदललंय. काही काहीचं टेम्पररी झालंय दादा, टेम्पररी. देशभक्ती सुद्धा टेम्पररी झाली. मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये या पोरांनी माझी तारीख घेतली होती 2-3 महिन्यापूर्वी की दादा तुम्हाला यायचंय 27 जानेवारीला यायचंय. मी म्हणलं बघू ना 27 जानेवारी पुढे. नाही दादा आम्ही 3 महिन्यापासून कार्यक्रमाची तयारी करतो. वर्षभर आमच्या डोक्यामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन चालू असतं. म्हणजे वर्षभर या पोरांच्या मनामध्ये तिरंग्याबद्दलची आसक्ती, संविधानाबद्दलची आसक्ती आणि भारत मातेबद्दलची आसक्ती जागृत असते. या पोरांना माझा सलाम आहे. नाहीतर आमची देशभक्ती कशी झाली आहे? आमची देशभक्ती टेम्पररी झाली आहे दादा, टेम्पररी. 15 ऑगस्ट आला, सगळ्या पोरांचे रिंगटोन चेंज. 15 ऑगस्ट आला की सगळ्या पोरांच्या रिंगटोन, सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा सारे जहां से. 17 ऑगस्टला कंपनीला फोन लावून मला डायलर टोन रिंगटोन चेंज करायचे. कोणती? 17 ऑगस्टला लगेच छोड़ कर मुझको जो तुम जाओगे. या नगरीचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे. त्या पोरगत त्याला सकाळची विधी केल्याच्या नंतरची काय माहिती आहे का नाही की, आणि ते म्हणताय बडा पछताओगे बडा पछ. काळ बदलला, काळाच्या ओघात गाणे काही येलेत काही. बरं ह्या गाण्यातलं काय? माझ्या मित्राला फोन लावला मी, माझ्या मित्राला फोन लावला साहेब, आणि त्याची डायलर टोन छोड़ कर मुझको जो तुम जाओगे बडा पछताओगे. त्याला म्हणलं का रे, का बरं रिंगटोन ठेवली? झालं ना म्हणे आपलं ब्रेकअप, गेली म्हणे मला सोडून. म्हणलं मग तिला आता पश्चाताप झाला पाहिजे मला सोडलं म्हणून. म्हणलं तुला तिचा कधी फोन येतो का? ते तर वांदाय म्हणे, फोनच येत नाही. मग डायलर टोन ठेवून काय फायदा? तिचा जर फोनच येत नाही कधी तर ठेवून काय फायदा? लगे लावला बापानं फोन त्याला. कुणा लावला? त्याला लावला बापानं फोन, आणि बाप ऐकायलाय छोड़ कर मुझको जो तुम जाओगे बडा पछताओगे. बाप म्हणला खरं आहे खरं आहे खरं आहे, लय पश्चातापात पडलोय मी, तुझा जन्म घालून लय पश्चातापात पडलोय. बापानं ऐकली रिंगटोन. सगळं टेम्पररी. देशभक्ती आमची टेम्पररी झाली. 15 ऑगस्ट जवळ आला की सगळ्यांचे डीपी चेंज, सगळ्याचे व्हॉट्सअपचे स्टेटस चेंज. अहो मी गेल्या वेळेस या 15 ऑगस्टला एका पोराचा स्टेटस पाहिलं, एका पोराचं. 15 ऑगस्ट आला जवळ आणि या पोरानं स्टेटस ठेवलं त्या ॲनिमेशनमध्ये तिरंगा. तुम्ही कशी ॲड तयार केली ती माझ्या व्याख्यानाची, तशी त्यानं ॲनिमेशनमध्ये तिरंगा असा बासरीमध्ये मागं रिंगटोन वाजत होती, सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा. असा झेंडा फडकायलाय आणि 14 सेकंदानंतर ह्याचं थोबाड आलं वरी तिरंग्यात. काय आलं? तिरंग्यात ह्याचं थोबाड आलं. म्हणलं अशोक चक्र गेलं म्हणे उडत. म्हणलं अशोक चक्र गेलं, हे भुईचक्र कायला आणलं तिरंग्यात?
ते मला म्हणे दादा तुझं बनवून देऊ का असं. त्याला एक वाक्य दिलं होतं, ते आज अकोल्यातल्या सगळ्यांसाठी हे वाक्य देतो. ते वाक्य असं आहे की तिरंग्यामध्ये फोटो यावा एवढी आपली कोणाचीच अवकात नाही, आपल्या मनामध्ये कायम तिरंग्याचा फोटो असावा, फक्त एवढी आपली अवकात आहे. तिरंग्यात फोटो, असा तिरंगा अशोक चक्र ह्यांनी उडवून लावलं आणि हे भुईचक्राचं थोबाड ह्याचं तिथं, त्याचं थोबाड बघितलं तर चक्र यायची वेळ आम्हाला, आणि ह्याचं थोबाड तिरंग्यात लावावं का. पण सगळं टेम्पररी झालं. त्यानं मला मेसेज पाठवला, फॉरवर्ड करा फॉरवर्ड करा, 15 ऑगस्ट पर्यंत आपला हा भारताचा तिरंगा पाकिस्तानात गेला पाहिजे. म्हणलं काय समज, पाकिस्तानला का तू नातलग राहतो का, तू जावाई राहतो कोण पाकिस्तानला. ते म्हणे नाही नाही, आपल्या भारताचा तिरंगा बघून पाकिस्तान सुद्धा हादरला पाहिजे. भाऊ या तिरंग्यामुळे पाकिस्तान हादरला नाही तरी चालेल, पण या तिरंग्याच्या छत्रछायेखाली भारतातला प्रत्येक नागरिक सुरक्षित असला पाहिजे. बस ही देशासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ही देशासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आपण किती टेम्पररी झालोय, आपण कसे झालोय याचा विचार करा सगळ्या पोरांना. आता ही शिवजयंती जवळ येईल ना, आता आमचे शिवभक्त जागे झालेत, पोरं इतके जागे झालेत, बाबा 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 सुरूच होतंय दणका. आला 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 आलं गड्यानं भगव वादळ आलं. गेलत कुठं, गेलत कुठं, प्रश्न आहे माझा, गेलत का कुठं. बरं माझा प्रश्न आहे तुम्हाला, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं भगवं वादळ निघून गेलंय का. आणि ज्या पोराला वाटतं माझ्या राजानं निर्माण केलेलं वादळ निघून गेलं, त्याची अवकात नाही शिवाजी महाराजांचं नाव तोंडावर घ्यायची का. अरे ते वादळ त्या शतकापासून आतापर्यंत, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत ना तोपर्यंत अबाधित राहणार आहे, कारण ते स्वकर्तृत्वाचं वादळ आहे, ते असं फुपरड्यातलं वादळ नाही आहे, सगळं टेम्पररी. ते दुसरा एक डायलॉग येतोय, अय बाजूला व्हा आमचा बाप येतोय. म्हणलं कुठून, बाजारातून झुलत बिलत. ते म्हणे नाही नाही आमचा बाप येतोय गडावरून. म्हणलं कधी, 19 फेब्रुवारीला. शिवाजी महाराज काय गणपती बाप्पा आहेत का, पुढच्या वर्षी लवकर या. अरे शिवाजी महाराज आपल्यामध्ये जिवंत आहेत, ये जा करत. म्हणून की काय, मला कुठल्याही सरकारवर बोलायचं नाही, पण फक्त एक प्रसंग मला आठवतोय तेवढा सांगतो. काही दिवसापूर्वी इथल्या गव्हर्नमेंटनं, इथल्या महाराष्ट्र शासनानं गड किल्ल्यांचे हॉटेल करायचा निर्णय घेतला. काय निर्णय घेतला, गड किल्ल्यांचे हॉटेल करायचा निर्णय घेतला. माझ्या महाराष्ट्रातला सगळा तरुण वर्ग रस्त्यावर आला आणि सरकारचा निषेध केला. 3 तासामध्ये निर्णय कॅन्सल करावा लागला. त्याचं कारण काय, गड किल्ल्यांमध्ये माझे शिवाजी महाराज जिवंत आहेत, प्रत्येक गड म्हणजे शिवाजी महाराज आहेत. मग हे असताना सुद्धा कस काय. त्यामुळं नाही भाऊ, टेम्पररी व्हायचं, कायमस्वरूपी मावळा असलं पाहिजे. फेब्रुवारी पुरता मावळा, नंतर डोम कावळा, उपयोग नाही नाही, बिलकुल नाही. काही येतं आपल्याकडं काही. मला चांगली गोष्ट वाटली की सोशल मीडियाच्या माध्यमातून या पोरांनी सगळे एकत्रित आलेत. त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्यांनी यूट्यूबला मला ऐकलं आणि त्यांना वाटलं पोरगं बरं बोलतंय म्हणून मला बोलवलं. सोशल मीडियाचा एवढा मोठा फायदा दुसरा नाही दादा, सोशल मीडियाचा फार मोठा फायदा आहे. 2 फायदे सांगतो माझ्या आयुष्यातले सोशल मीडियाचे, जे मी डोळ्यानं पाहिलेत. पहिला, रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागणारी भिकारीन, तिचं नाव नाही नाही, रेल्वे प्लॅटफॉर्मवर आता भीक मागणारी हो सिंगर रानू रानू मंडल, त्या बाईचं एक गाणं व्हायरल झालं, कोट्याधीश झाली. आणि दुसरं उदाहरण जिवंत तुमच्या समोर, अविनाश भारती, एक भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मराठवाड्यातून विदर्भात अकोल्यात येऊन उभा राहिला. हा फायदा आहे. पण आमच्या पोरांचा सोशल मीडियाचा वापर कशासाठी आहे, बर्थडे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा, आणि गाव म्हणतो हे मरतो कधी. सगळं अवघड आहे. रात्री 12 वाजता तोप वाजवली एकाच्या बर्थडेला, बाजूची म्हातारी खोकलून उठली, माय कोण आहे ग दलीन दर म्हणली. म्हणजे बर्थडेच्या दिवशी शराफ आहे का नाही, रात्री 12 वाजता तोप वाजवली. अस्तम्याची म्हातारी बाजूच्या घरात. खरी गोष्ट आहे. हा लय पटलं दादाला आमच्या. तिथं पुन्हा काही बी लिहितेत, काही बी. दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस. दुनिया एक चहाची टपरी, 5 रुपयाचा चहा, उदारी 5,000 रुपये. रुपया बी दिला, काही लाखो दिलो की धडकन, आणि गावची लोकसंख्या 500.
आणि लाखो दिलो की फेसबुकचे 5,000 जोडले, इन्स्टाचे काही जोडले तर झाले 10,000. लाखो दिलो की नाही नाही, याच्यात वेळ नाही, काही विचारते. आता मी हे सोशल मीडियावर एका दिवशी प्रवास करून निघालो, कार्यक्रम झाला आणि 2:30-3 वाजले होते दादा, 2:30-3. मला 3 वाजता एकाने मेसेज केला, हाय सर. म्हणलं हॅलो. मी आपला प्रवासात होतो, ड्रायव्हर गाडी चालवू लागला. म्हणलं आपण झोपलो, ड्रायव्हर झोपला तर गोळ होईल. ड्रायव्हर झोपू नये म्हणून मी जागा, ड्रायव्हर झोपू नये म्हणून मी आपलं बसल्या बसल्या मोबाईलमध्ये पाहत होतो. त्याला माझा हिरवा कंदील दिसला ऑनलाईन, त्यानं मला मेसेज केला, हाय सर. म्हणलं हॅलो. मला म्हणे जेवले का? किती वाजता? 3 वाजता रात्री. जेवले का? म्हणलं नाही, आताशी पीठ तिंबलंय आणि भाजी लावली आहे म्हणलं तिकडं. 3:30 वाजता भाकरी होत्यात, 2:45ला भाजीला फुन्नी देतो, 4 वाजता आंघोळ करतो ना, आंघोळ करून जेवण करतो. ते म्हणे सर असं काय बोलायली, 3 वाजता कोणी जेवायचं राहतंय का? उगा आपलं विचारायचं पण विचारायचं. सगळा सोशल मीडियाचा दुरुपयोग चालू आहे. अहो सोशल मीडियाचा काय फायदा आहे? फार मोठा फायदा आहे सोशल मीडियाचा. आता हे लाईव्ह चालू आहे का शूटिंग चालू आहे? हां, शूटिंग चालू असू द्या, लाईव्ह चालू असू द्या, काही असू द्या, पण काही दिवसानंतर ते पडणार आहे. जे इथले तुमच्या गावातले बाहेर गावाला गेलेत का नाही, ते मग बघणार आहेत आणि मग म्हणणार आहेत मिस झाला यार कार्यक्रम, मी पाहिजे होतो कार्यक्रमाला. म्हणजे हा सोशल मीडियाचा फायदा आहे. काय सोशल मीडियाचा फायदा? कोल्हापूरला आणि सांगलीला महापूर आला, कोल्हापूर जिल्ह्यातली असंख्य गावं नेस्तनाबूत झाली, कोल्हापूर जिल्हा अख्खा नेस्तनाबूत झाला, अख्खं कोल्हापूर शहर पाण्यामध्ये होतं आणि असंख्य माणसं अडकून पडली होती. कोणाला खायला मिळत नव्हतं, कोणाला प्यायला मिळत नव्हतं. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मेसेज गेले आणि अकोला जिल्ह्यातून असंख्य ट्रक भरून कोल्हापूरला मदत पोहोचली, फक्त सोशल मीडियामुळं. हा सोशल मीडियाचा अत्यंत चांगला उपयोग आहे. म्हणून धावत्या वेगात माझ्या सगळ्या तरुण पोरांना सांगणं आहे, तुमच्या हातामध्ये मोबाईल आलाय, त्या मोबाईलचा अत्यंत चांगला वापर करायला शिका. आता आम्ही बैठकीत बसलो होतो आणि इथं बैठकीत बसल्या बसला दत्ताची माझी चर्चा चालू होती की आम्ही लहानपणी कसं खेळायचो, लहानपणी काय काय खेळायचो, कशी मज्जा करायचो. ते आमचे दादा आहेत एक कृषी विद्यापीठातले, ते म्हणले सर सगळं खरं आहे, पण मोबाईलनं सगळी वाट लावली. मोबाईलनं खेळ बंद झाले, बंद. खेळ नावाचा विषयच नाही. तुम्ही लहानपणी गल्लीतले पोरं पहा, लहानपणी गल्लीतले पोरं सगळे आपली बॅची किती खेळ खेळले, विचारायची सोय नाही. ज्यांनी मैदानी खेळ खेळले त्यांच्या आयुष्याचा खेळ झाला नाही. आता खेळ काय? टेम्पन रल, रेल्वेच्या पुढे पळत येते लहानी पोरं. अरे म्हणलं ह्याला बांधा आहे अकोला परळी पॅसेंजरच्या पुढं, पळवा किती पळत येत बघू. ती लुडो, चिंपुळ्या, महिलांचा खेळ, ती चिंपुळ्या अशा टाकायच्या, हात फिरवून अशा टाकायच्या चिंपुळ्या, आणि किती पडले. ते लुडो आणलं, लुडो प्रोफेशनल. आणि आताचा फेमस गेम ते हे पबजी. इथं आहेत पबजी लवर, तेव्हा का ते मोबाईल आहे का तुझ्याकडं? ते हातवर करायले. पबजीनं तर गोळच केला, ज्याला सब्जी नाही खायला त्याच्याकडे पबजी आहे. 24 तास पबजी, दिवस ना रात्र. दे हेडशॉट, दे चिकन डिनर, आणि ह्याला खायला भाकर नाही आणि चिकन डिनर. मी एकदा कार्यक्रमाहून हॉस्टेलला गेलो, विद्यापीठात, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राहतो मी, आणि मी गेलो रात्री 1:30-2 वाजता. 2 वाजता पोरं पबजी खेळायलेत आणि ते म्हणते धर पकड हन हन हन. म्हणलं काय झालं बाबा, कोणाला मारायलेत बिरालेत काय? आणि शेवटी म्हणले हे चिकन डिनर. मी जाऊन म्हणलं जेवले का? मेस बंद आहे ना म्हणे आज दादा. म्हणजे जेवले नाहीत पण चिकन डिनर. आणि हे काय, मला ते मी बोललो ना, मला हे काय आठवतं माहिती आहे का? पबजी खेळणारे पोरं दिसले की मला ते आमच्या गावाकडला एक प्रसंग आठवतो. गावामध्ये शेतकरी सकाळी जातात रानडुकरं धरायला शेतकरी, आणि ते मोठ्यानं ओरडत येतात, ए धर सोड, धर सोड, धर. हे इंटरनॅशनल ऑनलाईन रानडुकरं आहेत, काहीच काम नाही, सरळ. बरं ह्याचा फायदा आहे, बरं याचा फायदा आहे एक, ही पबजी खेळणारी पोरं गावातल्या चौकात बसवले पाहिजेत. तुमची गरजच नाही भाऊ, भारत भाऊ. गावातल्या चोऱ्याच बंद. रात्री 2 वाजता पोरं चौकात बसलेत इथं बोलायले धर पकड हान. चोर म्हणले आपल्या आधी ह्याला कळलं कस काय आपण इथं आलो म्हणून. चोर म्हणले नगर ह्या इंदिरानगर मध्ये पुन्हा यायचं नाही, निघा. त्या चोऱ्या तरी बंद होतील. रात्रभर ह्यांना चौकात तरी बसवलं. आपला किती वेळ जातोय या दृष्टिकोनातून माझ्या सगळ्या तरुण मित्रांनी विचार करावा. माझंच एक वाक्य होतं टिकटॉकला, मी टिकटॉकला नाही बरं,
मी टिकटॉकला, पण आपला डायलॉग टिकटॉकला आहे, सगळीकडे आहे. ते माझं एक वाक्य होतं की तुम्हाला एखाद्या वेळेस तुमची आई माफ करेल, तुम्हाला एखाद्या वेळेस तुमचे वडील माफ करतील, पण तुम्ही आयुष्यात घालवलेली वेळ, ती वेळ तुम्हाला कधीच माफ करत नाही. म्हणून माझ्या सगळ्या तरुण मित्रांना सांगणं आहे, तुमच्या या वेळेचं सोनं करून घ्या, या संधीचं सोनं करून घ्या. तुमच्या समोर आलाय म्हणून नाही बोलत, माझा मित्र भारत अत्यंत कमी वयामध्ये सक्सेसफुल PSI म्हणून तो तुमच्या अकोला शहरामध्ये जॉईन आहे. आम्ही सोबत राहिलेलो, जर्नलिझम डिपार्टमेंटला ॲडमिशन घेऊन त्याच्यात इंटरेस्ट नाही म्हणून वेळ देऊन आज स्वतः इथं पोलीस उपनिरीक्षक म्हणून जॉईन झालाय. त्याच्याकडे पाहून त्याचं वय बी पाहिल्याच्या नंतर म्हणजे प्रश्न पडतो, म्हणजे आता ठरलं पाहिजे की आपण काय करायचं. म्हणून माझ्या सगळ्या तरुण मित्रमंडळांना सांगणं आहे, आपल्या आयुष्याकडे लक्ष द्या. आपलं काय झालं, आपल्याला आपल्या आयुष्यावरच भरोसा राहिला नाही. हे जाऊ द्या बाबा, जिने के हे 4 दिन बाकी आहे, मोकार दिन बघू पुढचं पुढे. म्हणजे 27 वर्षाचे झाले तरी पेट्रोलला पप्पाकडून पैसे मागत असतील तर का हाणून घ्या का. 27 वर्ष झाले, पप्पा म्हणतात पप्पा बघू 100. पप्पा म्हणले काय 80चं पेट्रोल टाकतो आणि 20चा आपला झुरका. ज्याला कळलं त्याला कळलं. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में. याची जिंदगी बी धुयासारखीच मग. आणि मग आम्हाला भेटते करिअरच्या वाटा नाहीत, काय करावं तो मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, माझं 9वीत असताना ठरलं होतं, इयत्ता 9वीत असताना की अविनाश तुला महाराष्ट्रातला एक वक्ता व्हायचंय. 9वीत असताना 10वी झाल्याच्या नंतर ते ITI ला ऍडमिशन घेतला. स्क्रू ढिल्ले करीत होतो, स्क्रू फिट करीत होतो, स्क्रू ढिल्ले करीत होतो, स्क्रू फिट करीत होतो. मनात विचार आला, भाऊ तू आज जन्म स्क्रू ढिल्ले फिट करण्यासाठी झाला नाही, समाजामध्ये ज्या ज्या लोकांचे स्क्रू ढिल्ले झालेत ते तुला जाऊन फिट करायचे. दुसऱ्या दिवशी ITI सोडला आणि आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. आपल्याला ठरलं आपण काय, आपला वेळ याच्यात चाललाय. म्हणजे काय, भारत हा तरुणांचा देश आहे. देशात जगातली सगळ्यात जास्त तरुणांची संख्या भारतात आहे. आणि जे काही स्वप्न भारतामध्ये झालेत त्याही तारुण्याच्या उंबरठ्यावर इथं परिवर्तन झालंय. मग ते अनादी अनंत काळापासूनचं परिवर्तन असेल, इथलं धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक सगळं परिवर्तन ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आपण केलंय. मग बोलावं काय, हा सुद्धा मोठा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो. एकदा एका शाळेमध्ये गेलो आणि शाळेमध्ये भाषण करायचं होतं. 10वी पर्यंतचे पोरं होते. 10वी पर्यंतच्या पोरासमोर ते गुरुजी मला म्हणले, सर असं बोला की पोरं पेटून उठले पाहिजेत. म्हणून ह्याने आग लावणी म्हणजे झालं बा, ते आपण पेटवीत नाही तसलं काय. मी काय पेटवाव, पोरं पेटून उठली पाहिजेत. म्हणलं 10वीची पोरं, हो हो गुरुजी बोला, 10वीचं वर्ष मोक्याचं आहे, या वयातच बोला, 10वीच्याच वर्षाला महत्व दिलं पाहिजे. आणि 9वी ते नाही, 9वीला काय नाही, 9वीला पासच नाही झालं तर 10वीचं काय. पण 10वी. मग मला आता माझ्यातला वक्ता पेटला. मग मी सुरू केलं, पोरं हो सुधरा, अरे वय वर्ष 16, तुम्ही 10वीत आहेत, वय वर्ष 16. याच वयामध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्रांत्या झाल्यात, भारतात वेगवेगळ्या क्रांत्या झाल्यात. वय वर्ष 14, छत्रपती संभाजी महाराज बुधभूषण नावाचा पहिला संस्कृत ग्रंथ लिहिला. वयाच्या 14व्या वर्षी आपल्या समोर आदर्श आहे. सेम टाळ्या वाजल्या अशाच. पोरं सुधरा, वय वर्ष 16, नाव छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं वयाच्या 16व्या वर्षी, आपल्या समोर आदर्श आहे. पोरं सुधरा, नाव ज्ञानेश्वर माऊली, वय वर्ष 16, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या हातामध्ये दिला आणि परिवर्तन झालं. सगळे पोरं खुश. तुमच्या वयात असताना हे झालं, तुमच्या वयात असताना ते झालं. एक हुशार पोरग होतं साहेब, हुशार. ते उठलं ते म्हणलं, सर मला सगळं मान्य आहे, तुम्ही म्हणता आमच्या वयात असताना हे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं, आमच्या वयाचे असताना संभाजी महाराजांनी ते केलं, आमच्या वयाचे असताना ज्ञानेश्वरांनी हे केलं. माझं फक्त एकच म्हणणं आहे, आमच्या गुरुजीच्या वयाचे असताना भगतसिंग फासावर गेले होते, मग आमच्या गुरुजींनी प्रयत्न करायला काय हरकत आहे. मग उत्तर द्यायला लय परफेक्ट. त्यामुळं आपण साधं काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे. ही तरुणाईची अवस्था आहे. या अवस्थेत ठरवलं की सगळ्या गोष्टी होत असतात. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता या 3 गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे तारुण्याची अवस्था. तरुण म्हणजे काय, तर तरुणाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. पण मी एक प्रसंग सांगत असतो, जो महाभारतातला प्रसंग आहे, जो मला सांगायला सांगितला. महाभारतामध्ये कौरवांचं सगळं सैन्य परास्त झालं, सेनापती पदाची भूमिका कर्णावर येऊन ठेपली. तेव्हा कर्णाने त्याच्या सारथ्याला असं विचारलं,
महाराज आपलं सगळं सैन्य परास्त झालंय, मग आता आपण शत्रूशी झुंज कशी देणार? तेव्हा कर्णानं त्याच्या सारथ्याला उत्तर दिलं की एकदा मी आणि दुर्योधन जंगलामध्ये शिकारीसाठी गेलो होतो, तेव्हा एका भल्या मोठ्या अजगरानं दुर्योधनाच्या मांडीला धरलं. काही केले अजगर दुर्योधनाच्या मांडीला सोडायला तयार नव्हतं. सैन्याला बोलवण्यात आलं. सैन्यानं अजगराची बारीक बारीक तुकडी केली. अजगर बाजूला झालं, दुर्योधन बाजूला झाला. पण मी एक गोष्ट पाहिली की त्यावेळेला त्या अजगराचा एक दात दुर्योधनाच्या मांडीत जशास तसा खुडला होता. मी त्या दिवशी त्यावेळेला त्या घटनेपासून एक गोष्ट शिकलो की एक दात नको तिथं लावायचा नाही, आणि एकदा दात लावला की जीव गेला तरी 72 तो दात तिथला कधीच काढायचा. आणि मला वाटतं युगंधर ग्रुपनं समाज प्रबोधनाला दात लावलाय, त्यांनी तो दात तिथला काढू. पण मी आता दातावर बोलायला लागलो की बऱ्याच तरुण पोरांचे दात पाहत नाहीत. त्या पोरांचे दात पाहिले की मला ब्रश करायची इच्छा होते. का? घासून पुसून रगडून वल्ली सुक्की गोवा शितार मावा ये माझ्या भावा, अर्धा तुला द्यावा अर्धा मला द्यावा, आणि नाही दिल्याच्या नंतर मग काही नाही बाबा, निघाले सगळेच. इथलं बोलत नाही. मी असं ऐकलं की इंदिरानगरमध्ये कुणीच खात नाही. हा खरं आहे का? हा असं होऊच शकत नाही. तुम्ही नाहीत खात? वा, सोडली. हा जमलं, सोडली म्हणले ते. कधी आत्तापासून नाही ना? क्या बात आहे, वाजवा टाळ्या. 8 महिन्यापूर्वी सोडली. 8 वर्ष तरी राहू द्या बरं तसंच. हां, खाऊच नका, नाही तर ह्या टाळ्या फेल जायच्या माझ्या वाजवलेल्या. काय बोलावं म्हणजे मी एक गोष्ट सांगत असतो. ते आपला टिकटॉकला डायलॉग गेला तो की अमिताभ बच्चनचा पिक्चर होता पा, मैं मर्द टांगे वाला दुश्मन क्या मारेगा मुझे मेरा दोस्त ऊपर वाला. अमिताभला म्हणा जरा मर्दचा सिक्वल काढ ना. अमिताभ म्हणे ठीक आहे, फक्त डायलॉग चेंज करा. मैं गुटखा खाने वाला, मैं गोवा खाने वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे 7-8 सालों में मैं खुद ही मरने वाला. काय टेन्शन आहे आपल्याला? आपल्याला जास्त शत्रू पाळायचे गरज नाही. बरं त्याच्यावर बोला काय. एका स्पर्धा परीक्षा केंद्रावर गेलो, ते पोरं म्हणे तुम्हाला काय लागलंय सर? माझा लय मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणलो काय? सकाळी तंबाखूचा इडा खाल्ल्याशिवाय आपला कार्यक्रमच होत नाही. कार्यक्रमच होत नाही. म्हणलं म्हणजे? नाही नाही नाही, आपल्याला इडा खाल्ल्याशिवाय असा फोर्स येतच नाही, म्हणजे इंटरनॅशनल कार्यक्रमच होत नाही बाथरूममध्ये जाऊन. म्हणलं ह्याच्या तंबाखूमध्ये असा कोणता गॅस आहे की याचा बायोगॅस बाहेर निघतो? उगत कारण. मला तर एक पोरगा, हुशार पोरगा मला, तुम्हाला काय लागले सर? रात्रभर अभ्यास करावा लागतो, प्रॅक्टिकल असतात, सायन्सचं हे असतं, भूमितीचं ते असतं, गणित ते, प्रश्न सगळं 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 सगळं. मग आपलं एखादा तंबाखूचं असं इथं ठेवलं की चुन करतील, झोप लागत नाही ना, अभ्यास चांगला. म्हणलं धन्यवाद, तुझ्यासारखा अभ्यास माणूस जगात सगळीकडे व्हावा. म्हणजे फक्त आम्ही पर्याय देतोय. माझ्या मित्रांना सांगणे, व्यसनाच्या जास्त आहारी जाऊ नका आणि स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका. हे तुमचं वय, या वयामध्ये ठरवा आपल्याला काय करायचंय. या देशाचं भवितव्य हे तरुणाईच्या जीवावर पाहिलं होतं, पण दुर्दैवानं आमच्या देशाचं झालं काय? जवानीच्या नादात दिवाणी होऊन भवानीच्या मागे फिरण्यामध्ये आमची तरुण पिढी बर्बाद झाली. या देशाचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. का? आमच्या रक्तामध्ये तळतळती आग आहे, आमच्या रक्तामध्ये काहीतरी करण्याची क्षमता आहे, पण आम्ही नेमका आमचा प्रवास कुठल्या दिशेने घेऊन चाललोय या अनुषंगाने सगळ्या माझ्या तरुण मित्रमंडळांनी विचार करावा. हा आशावाद या ठिकाणी प्रारंभीच व्यक्त करतो. मित्रांनो, तुम्ही फार चांगला कार्यक्रम आणि फार चांगली सुरुवात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू केली आहे. सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित आणून आपण हा कार्यक्रम करताय. यामध्ये संविधानाचा सन्मान आहे, कारण संविधान आपल्या देशातला सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे. संविधानाबद्दल बोलत असताना काय बोलावं? फक्त संविधानावरच्या 4 ओळी सांगतो. शरद धनगर नावाचा अमळनेरचा कवी आहे. तो शरद धनगर नावाचा कवी लिहितो की पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही, पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही, माझे इमान कोण्या दारी गहाण नाही. आणि या नागडेपणाचा करतो जरा खुलासा, मी काष्टकार आहे सलमान खान नाही, मी काष्टकार आहे सलमान खान नाही. आणि ज्या पुस्तकात थारा नाही समानतेला, ज्या पुस्तकात थारा नाही समानतेला, तो धर्मग्रंथ आहे ते संविधान नाही, तो धर्मग्रंथ आहे ते संविधान नाही. एखाद्या वेळेस धर्मग्रंथामध्ये समता नसेल, पण संविधानानं समता आपल्याला दिली. माझा दुसरा प्रश्न असा आहे, इथं समोर बसलेल्या लोकांपैकी किती जणांच्या घरी संविधान आहे? हो, किती जणांच्या घरी संविधान आहे? महिला नाही. आणि वैभव लक्ष्मीचं व्रत
ऐका, गुरुवार झाले ना ते आता. श्यामबालेने घरी बोलवले, श्यामबालेने पूजेचे व्रत मांडले. श्यामबाला ही अत्यंत सुगुण अशी महिला. तिने व्रत मांडले, तिच्या पतीने प्रसाद घेतला नाही. तिचा पती समुद्र किनारी गेला आणि त्याची नौका समुद्रामध्ये उलटी झाली. मग श्यामबालेने दुसरे व्रत मांडले, व्रत केले, रव्याचा प्रसाद केला, घरात आळ्या पडलेला गरा बाहेर काढला, मध्ये डालडा मिक्स केला. लेकरं नको नको म्हणत असताना त्यांच्या तोंडामध्ये शिरा गपा गपा कोंबला. लेकरं शिरा खाऊन तृप्त झाले आणि वैभव लक्ष्मीचे व्रत आम्ही केले. शेवटच्या गुरुवारी 5 महिलेला बोलवले, 5 जणीला 5 ग्रंथ दिले. ते ग्रंथ घेऊन घरी गेले. घरी एवढी मोठी रद्दी गोळा झाली. किती? वैभव लक्ष्मीचा ग्रंथ किती? तुमच्या घरामध्ये एवढे वैभव लक्ष्मीचे ग्रंथ असतील आणि एक संविधान नसेल तर तुमच्या त्या घराला उपयोग नाही, त्या घराला अर्थ. बर काय, 8 वर्षाची होती तेव्हापासून वैभव लक्ष्मीचं व्रत ऐकायले. 80 वर्षाची झाली तरी वैभव लक्ष्मी पावली. हिच्यामुळं हायती वैभव घरातून निघून गेली. पण वैभव काही लाभलं? लई देवाच्या नादाला लागायचं ना. मी महाराज आहे, हा माझा संत साहित्यावर, मी कीर्तनकार आहे. कोण आहे? कीर्तनकार आहे. माझ्याकडे पाहून वाटत नाही, पण आपण ज्या खऱ्या गोष्टीत ना त्या खऱ्या गोष्टी सांगतो. काही येतो, काही ते देवाच्या नावावर तर काही येतो ना. आमचे लोक त्याच्यासाठी पागल होते. महादेवाच्या मंदिरात नाग निघाला फुस, आणि नाग बोलला पुजाऱ्याला. नाग बोलतोय? सर्पमित्राला विचारा बरं, नाग बोलत आहे का? महादेवाच्या मंदिरात नाग निघाला फुस, आणि महादेवाच्या मंदिरातल्या पुजाऱ्याला नाग म्हणाला की या दिवाळीमध्ये मी तुमच्या गावातल्या याच्या वावरामध्ये जन्म घेणार आहे, मंदिरासाठी पैसा गोळा करा. कोण म्हणला? नाग. लागले लोक पट्ट्याने गोळा कराय पैसा. आता नाग बोलत का? पण आला आमच्याकडं. ते हे एक येतं मधीच. एका महादेवाच्या मंदिरामध्ये नाग निघून त्याने पुजाऱ्याला सांगितले की माझ्या नावचे 100 पॉम्पलेट छापून वाट. त्यानं ते पॉम्पलेट छापले आणि वाटले. कोणीतरी मंदिरामध्ये सोन्याचा हंडाच ठेवून गेलो. एका ॲटोवाल्याने ते वाचले. ॲटोवाल्याने 500 पॉम्पलेट वाटले. त्याच्या ॲटोमध्ये कुणीतरी पैशाची बॅगच ठेवून गेलो. आणि हे एका नास्तिक माणसाने वाचले आणि ते कागद टराटरा फाडले. घरी जाऊन पाहतो तो काय, तर त्याचा पोरगा मेलेला होता. लोक म्हणले पोरग मरण्यापेक्षा छापा. कुठून आलं? आणि ह्याचा वापर कुणी केला? समोसावाल्यांनी. कुणी वापर केला? समोसा विथ चटणी, विथ नाग, विथ महादेव, विथ ऑटोवाला, विथ पुजारी, विथ सोन्याची बॅग, विथ सोन्याचा हंडा. आपण वाचत वाचत समोसा खातो. म्हणजे आम्ही करतोय काय? आमचा प्रवास कुठल्या दिशेने चाललाय? हे नको ते ग्रंथ घरामध्ये ठेवण्यापेक्षा संविधान, तुकारामांची गाथा यासारखे पवित्र ग्रंथ तुम्ही सगळ्यांनी संग्रही ठेवावे, तुम्हाला विनंती आहे. मकर संक्रांतीला जशी साडी मागता तसं प्रजासत्ताक दिनाला तुमच्या पतीला म्हणा संविधान घेऊन ये बाबा. की 90 घेऊन येतोय पण संविधान घेऊन येत नाही. विचार करा. आपल्या घरामध्ये प्रत्येकीच्या संविधान असावं हे माझा तुमच्या समोर सांगणं आहे. कारण ते संविधान म्हणजे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उदाहरण आहे. ज्याच्यापाशी संविधान आहे त्याच्यापाशी सर्व काही आहे. म्हणून त्या संविधानाचा सन्मान तुम्ही कराल हा आशावाद व्यक्त करतो. कारण या भारताची लोकशाही ही सगळ्यात मोठी लोकशाही बाबासाहेबांनी आपल्या हातात दिली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक दिवस बाबासाहेब सभागृहाच्या बाहेर आले आणि बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. ते हास्य पाहून एका मायमाऊलींना बाबासाहेबाला जाऊन विचारलं, बाबा भीमराव आज लय आनंदात आहे, काय झालंय? बाबासाहेबांनी उत्तर दिलं, माय यानंतर या देशाचा राजा हा कुण्या श्रीमंत राणीच्या पोटातून जन्माला आलेला नसेल तर तुझ्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना केलेल्या मतदानाच्या पेटीतून जन्माला आलेला असेल. आणि ती लोकशाही बाबासाहेबांनी आपल्या हातात दिली. आणि आपण बाबासाहेबांचे अनुयायी असून आपल्याकडे संविधान नसेल, आपल्याकडे बाबासाहेबांचं संविधान नाही, पण बाबासाहेबाचा मॅसेज आहे. मॅसेज ती एक मॅसेज आलता मला एप्रिल महिन्यात. फॉरवर्ड करा. जगातल्या मोठ्या वेबसाईटवर महापुरुषांची स्पर्धा लावली आहे. हे महापुरुषांनाही माहित नाही आपल्यात स्पर्धा आहे म्हणून. आम्ही महापुरुषावर वायलीकट टाकले. मंदिर मस्जिद गुरुद्वारे में बाट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा बाट रहे इंसान को. आपण महापुरुषांनाही वाटलं.
कसं वाटलं? शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे, महात्मा फुले फक्त माळ्यांचे, बाबासाहेब फक्त महाराजांचे आणि अण्णाभाऊ साठे फक्त मातंगांचे. भाऊ, जगातला कुठलाच महापुरुष हा एका जातीचा नसतो, आणि जो एका जातीचा असतो तो कधीच महापुरुष. म्हणून महापुरुषांना जाती जातीत वाटू नका. काही मनोवादी कावळे हे जाती जातीचं समीकरण करून आपले डोके भडकवून आपापसात वाद लावतायत. आत्ताच जागृत व्हा. सगळे महापुरुष आपल्यासाठी त्यांनी काम केलंय. फक्त एवढा जरी विचार तुम्ही आजच्या निमित्तानं घेतला तर या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताचं सार्थकीकरण झालं असं माझं म्हणणं आहे. का? आम्ही आमच्या वाटण्या केल्या कि क्या बनाने आए थे और क्या बना बैठे, कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे. अरे हमसे तो अच्छे वो उड़ने वाले परिंदे थे जो कभी मंदिर तो कभी मस्जिद पे जा बैठे, जो कभी मंदिर तो कभी मस्जिद पे जा बैठे. म्हणून हे जातीपातीचे जे समीकरण आहेत ना, ते समीकरण आत्ताच तोडून पाडा. जगात एकच जात आहे, ती जात म्हणजे फक्त माणसाची जात आहे, बाकी दुसरी जात. म्हणून तर आमच्या भारतदादांनी सुरुवात करत असतानाच एक वाक्य वापरलं होतं, लोक का इथे तिथे शोधतात माणसे, माणसामध्ये तर राहतात माणसे. पण आपला झालाय काय गोळ? आपण मंदिरातल्या देवाला पाणी घालायलो, पण शेजाऱ्याच्या घरात पाणी नसेल तर त्याला एक घागर पाणी देणार. अवघड झाले दादा. म्हणजे इंदिरानगरचा माणूस भेटतोय आम्हाला कृषी विद्यापीठात. कुठले आहेत तुम्ही? इंदिरानगरचा आहो. काय तुमचं खरंच नगर ना? हे ते काय कॉलनी आहे का हो? खऱ्या शहाण्यानं तर तिथं राहू नये. लयच बंडल आमची कॉलनी. इथंच राहतं, इथलंच राशन कार्ड, इथलंच सगळं. संडास बाथरूमचे 12-12 हजार इथूनच घेतले भांडून सरकार सोबत, आणि इथल्याच कॉलनी बद्दल. एखादं कोणी कॉलनीतलं भेटलं का नाही, अहो ते युगंधर ग्रुपचं ते पोरगे, हे ते काय पोरग आहे का? निवळ शाड बारदाना. हे लय छान आहे तसं काय. म्हणजे आमचं झालंय काय, आम्ही दगडात देव पाहिलो, माणसात माणूस पाहत नाहीये. म्हणून तुम्हाला सांगणं, माणसातला माणूस पहा. म्हणजे माणूस का तरीही माणूस होत नाही, आणि पाषाण देव झाले शेंदूर फासल्याने. किती देव आहेत? किती? 33. किती वर्षापूर्वी 33 कोटी होते? आता त्यांच्यात काही वाढ झाली असेल ना, काहींची वाढ झाली असेल, काही गेले असतील. 33 कोटीची भारताची लोकसंख्या किती वर्षापूर्वी कमीच होती ना, आता वाढलीच ना. तसं त्यांची 33 कोटी होती, वाढलीच असेल ना. दगडाला शेंदूर लावला की नाही. नाही, मी देवाच्या विरोधात नाही, पण देवापेक्षाही तुम्ही माणसाला महत्व द्या, माणसाला. नाही तर आम्ही काय करतोय, आमचे काही भक्त असतात, सकाळी सकाळी असं मारुतीला पाणी घालायला जातात, मस्तपैकी बॉडी वगैरे बनवलेली असती, लहान भावाचं टी शर्ट घालतात. कोणाचं? लहान भावाचं टी शर्ट, ते दिसाव म्हणून बायशेप. आता फिट घातलं म्हणजे लहान भावाचंच घातलं ना. ते लहान भावाचं टी शर्ट घालून जातात, अशी घागर. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीशती लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा. बत 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 मारुतीवर पाणी. मारुती मला दमाना नाही बाबा, मला कॉलेजला जायचंय. तुझं काय? तू इथंच आहे, माझं कॉलेज आहे, मला कॉलेजला जायचंय. आपल्याला काही विषय? मारुती मला दमाना. हा 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 दमान नाही. आणि वापस येताना आल्या बरोबर समोर कुत्र दिसलो आणि दिल्या शिव्या त्याला. का उपयोग मारुतीला पाणी घालून? उपयोग झाला? अरे तुम्ही माणसामध्ये देव शोधा, माणसामध्ये. आणि ज्या दिवशी आपण माणसामध्ये देव शोधू ना, तुम्हाला दगडाच्या देवासमोर जायची गरज नाही. म्हणजे जाऊ नका असंही माझं म्हणणं नाही. एखादा म्हणायचा आमच्या देवाच्या विरोधात, देव महाबी आहे बाबा. तुझ्या नावानं त्याचा 7-12 नाही, आणि त्याच्या नावानं तू हा 7-12 नाही. बरोबर आहे का? हा, त्यामुळे काही विषय नाही. पण आपण माणुसकीनं जगा. सगळ्या संतांनी, इथल्या महापुरुषांनी माणसात देव पाहिला. म्हणून की काय, ज्या औरंगाबाद जिल्ह्यातून आलोय, त्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणचे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, ज्या एकनाथ महाराजांनी तीर्थक्षेत्राला केलं, तीर्थक्षेत्र पर्यटन केलं, परिक्रमा केली. आणि माझे एकनाथ महाराज पैठणला आले, आणि एकनाथ महाराजांनी पाहिलं तर गोदावरीच्या वाळवंटामध्ये एक गाढव पाण्या वाचून तरसून मरतय. आणि माझ्या एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला तीर्थक्षेत्राचं पाणी पाजलं. बाजूचे पंडित म्हणले, गाढवाला पाणी पाजताय, तुम्हाला समजेल का? तेव्हा माझ्या एकनाथांनी उत्तर दिलं, मला त्या देवापेक्षा या गाढवामध्ये असलेला जीव महत्वाचा. अरे आमच्या महाराष्ट्राला पशु पक्ष्यांमध्ये देव पाहण्याची संकल्पना देणारी संत परंपरा आहे.
संत नामदेवांनी कुत्र्याच्या पाठीमाग तुपाची वाटी घेऊन लागले का? अरे कुत्र्या, तू पोळी खातोयस, मी पोळी खातोय, पण मी पोळी तूप लावून खातोय, तू बिना तुपाची पोळी खाऊ नको. तुझ्यामध्ये सुद्धा भगवंत आहे, तुझ्यामध्ये सुद्धा जीव आहे, तू तूप लावून पोळी खा. ही विचाराची परंपरा देणारी माणसं आमच्याकडे आहे. पण काळ बदललाय. अगोदर असं म्हटलं जायचं की काळे ढग दाटून आले की बदा बदा पाऊस पडायचा आणि माणसाला नुसती जखम झाली तर आमच्या डोळ्यातून अश्रू ढाळायचे. आता ढगाला धरून लद लद हलवलं तरी पाऊस गळत नाही आणि माणसासमोर माणसाला जिवंत जाळलं तरी आमचा आसू ढळत नाही. इतकी दलिंदर विचारसरणी आमच्याकडे कुठून आली, इतकी नीच विचारसरणी आमच्याकडे कुठून आली. म्हणून इथून पुढे माणूस दिसला ना, अगोदरचा काळ आठवा. ह्या बिल्डिंगी नव्हत्या, साधे साधे घर होते, साधे साधे छपराचे घर होते, यत्या औद्योगिक सेवा उपलब्ध नव्हत्या. पण एखादी माय माऊली नांदून गावाकडे आली की येशीच्या समोर असलेल्या पहिल्याच घरातली माय माऊली तिला जयभीम घालायची, तिला रामराम घालायची, त्या पाहुण्याला जवळ बोलवायची, पाणी द्यायची. आता बघायला जरी पाहुणे आले, लय खराब घर आहे ती, कुठेही सोयरीक करा, इथं करू, तुमचं पोरग तसंच ठेवा. असंही पोरायली कुणी दिन आहे पोरी. पण एखादं पोरग आहे, चांगलं काम करतंय, त्या पोराला स्थळ आलं, ती होय वरून चांगलं आहे, हे काळे धंदे आहेत त्याचे, आणि हे टपूनच असते, ह्यांना काही काम नाही. अगोदरच्या काळामध्ये सासरहून नांदून एखादी माय माऊली आल्याबरोबर पहिल्या घरातली माय माऊली विचारायची, कसं आहे बाई, बरं आहे का, व्यवस्थित आहे का, पाहुणे रावळे सगळे चांगले आहेत का, नवरा चांगला आहे का. आता ती हसताना दिसली, हिचं चांगलं कसं काय आहे, मग आमच्या नात्यात नव्हती का, तिच्यापेक्षा देखणी होती की, ही कराय काय झालं, कुठून वृत्ती आली. अगोदरच्या काळात सुविधा नव्हत्या. माझा एक प्रश्न आहे, अगोदरच्या काळात लेकीला कशाने न्यायचे, बैलगाडीनं. बाबा बरोबर आहे का नाही, तुमच्या काळात बैलगाडीनं, आता स्कॉर्पिओ. पण जे सुख बैलगाडीत, बरं बैलगाडीत माय माऊली असायची, पण प्रत्येकाला कळायचं ती माहेरला चालली आहे का सासरला चालली आहे. समजा बैलगाडी आहे आणि तिचं तोंड जर बैलाकडे असेल तर समजायचं ही माहेरला निघाली आहे का. आता माझं गाव लागणार आहे, माझ्या गावाची यश लागणार आहे, माझ्या गावचं मंदिर लागणार आहे, माझ्या शेजारचं घर लागणार आहे, माझं घर लागणार आहे, माहेराकडे तोंड करून बसायची. आणि जर ती सासरला निघाली तर बैलाकडे पाठ करून बसायची. आता समोरही नाही, पाठीमागही नाही, मोटरसायकलवर तिसरीकडेच तोंड आहे. त्यामुळे काही विषय, काळच बदलला सगळा साहेब. काळ, ती प्रेम, ती भावना, कशाचाच विषय नव्हता अगोदर. माणसं माणसाला अत्यंत, असं म्हणतात विज्ञानाच्या युगामध्ये लई प्रगती झाली, पण माणसाची वृत्ती सुद्धा फार कमकुवत झाली. प्रेम मनातलं कमी होत, मग ते होऊ देऊ. माणसाबद्दल दोन गोष्टी चांगल्या बोला, तुम्हाला दुसरं काही करायची गरज. आम्ही सगळ्याबद्दल चांगलं बोलतोय, जवळच्या माणसाबद्दल चांगलं बोलत नाहीयेत. म्हणून जवळच्या माणसाबद्दल चांगलं बोला, लेकरांना चांगले संस्कार द्या. माझा कवी म्हणून उल्लेख झाला, माझ्यावर कवितेचा संस्कार माय माऊलीनं केला. मी काय लय मोठा कवी नाही. मला आनंदाची गोष्ट अशी वाटली की कवीला ऐकायला तुम्ही बोल बसलेत. कवीचं जिंदगी लय अवघड आहे साहेब. भारत दादा तर म्हणला मला कवी आवडतच नाहीत. काल भेटल्या म्हणलं मी कवी नाही बाबा. मग कारण कवी लोक म्हणजे डोक्यावर पडलेले असतात, त्यांच्या आटाने हरवलेले असतात, आत्म्याचा परमात्म्याशी संवाद साधतात, आणि ते काही तर आपल्यातूनच असतात. कवी म्हणजे ते झब्बान केसन बिसन वाढवून कानाला पेन असा हात ठेवून विद्वान. आपण काय विद्वान, सध्या विद्वान होणं लय सोपं झालंय साहेब. असा पेन काढायचा आणि असा पेन लावायचा आणि ह्याला म्हणायचं फोटो काढ, आणि ह्यानं काढलेला फोटो टाकून द्यायचा, झाला विद्वान. बाकी काही नाही. मी काय तसलं नाही. म्हणजे कवीबद्दल बोलताना असं म्हणतात की जमेना जगी कोणते काम ज्यांना, कविता असे एक हत्यार त्यांना. जिथं अर्थ लागे तिथे शब्द खोडा, कुणाच्या बापाला कळेना असे वाक्य जोडा. उवा मारल्या सारखे शब्द खावे. उ आजी सांभाळल्यात ना आपल्याला, त्यांना आपल्याशिवाय कोण आहे दुसरं. त्या बिचाऱ्यांनी जावं कुठं आपल्याशिवाय, म्हणून सांभाळल्या पाहिजेत. माझ्या तर लहानपणी मी लय सांभाळल्या. 3 बहिणीत एकटाच होतो, तिकडून देवाणघेवाण व्हायची.
तिन्ही बहिणींकडून. बरं ते असं व्हायचं की तिघींचं समीकरण एकत्र यायचं. मग आम्ही वर्गात बसल्या बसल्या असं केलं की गुरुजीला वाटायचं ह्याला गणित कळलं नाही काय की बुवा, म्हणजे गुरुजी गणित शिकवायचे मी असं करायचं. मग ते म्हणायचे अविनाश समजलं नाही का? मी म्हणायचो होय हो सर समजलं की. मग डोक्याला काय ताण द्यायला आता तुम्हाला कसं सांगू सर, माझ्या बाजूला कोणी बसणार नाही सांगितलं तर. त्यांना आपण सांभाळलं, आपल्याशिवाय कोण आहे त्यांना. मग अगोदरची परंपरा होती घराच्या पायरीवर सासू बसायची आणि वरल्या पायरीवर सून बसायची. सासू चांगली असेल तर उवा व्यवस्थित निघायच्या, आणि तीच सासू खवट असेल तर एका उवा सोबत 4-5 केस. ऊ तर मिली, तू कधी मरती की, तू कधी जाती की. आणि ऊ मारणं अवघड काम आहे भाऊ. ऊ तलवारीनं मरत नाही, ऊ बंदुकीनं मरत नाही. 2 नखामध्ये धरून एकमेकावर ठेवून अशी टुचकून फोडावं लागते तेव्हा ऊ मरते. खरं आहे का नाही? आपलं ऑब्झर्वेशन लय बारीक आहे. सगळ्यांना आठवलेत मी कशा कशा मारल्या होत्या. माझ्या डोक्यात किती ती फणी निघाल, ती फणी. असं केलं की एकदा 2-4 लिका वा आपल्याशिवाय त्यांना कोणी. त्या वा मारल्या सारे के शब्द खावे, उभे आडवे अर्ध मेले करावे. कवीबद्दल चांगलं बोलत नाही. एका एसटी मध्ये एक कवी होता, त्याच्या बाजूला एक माणूस होता. त्या माणसाला दुर्बुद्धी सुचली. तो माणूस त्याला म्हणला राम राम साहेब कोण आहेत तुम्ही? ते माणूस म्हणला मी कवी आहे. ते म्हणला तुम्ही? मी बाहेरा आहे बाहेरा. मला काय ऐकू येत. एक कवी पुढी पळत, एक जण पुढी पळत होतो आणि एक जण मागं पळत होतो. ते पुढचं जोरात पळायले, त्याच्या मागचं त्याच्यापेक्षा जोरात पळायले. पोलीसवाल्यांना अडवलं, हे यार काय मारतो काय त्याला, झालं काय म्हणे. ते कवी म्हणे मला त्याला 4 कविता ऐकवल्यात. मग चांगले ना, आणि माझी एकच ऐकून पळायले म्हणे, मी त्याला आता सोडतच नाही. कवीबद्दल फार वेगळा. पण अशा कालावधीमध्ये तुम्ही एका कवी माणसाला ऐकायला बसलात, तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुम्ही मला खूप काही दिलं. कारण आपण साधं साधं लिहितो दादा, ते लय जड लिहित नाही. अशा सांज वेळी भलतेच दाटून येता तुझी आठवण येता हुंदका आतून दाटतो. नयनातून अश्रू ओघळत असताना त्या प्रत्येक अश्रूच्या प्रत्येक दवबिंदू सारख्या ओघळलेल्या आठवणी. का करायचे हे असलं काय आवडतंय का आपल्याला असं जर. आणि इथंच गाणं लागू द्या बरं, ओ मेरी जुहर जबी. आपला आज आपल्या आजीकडे बघत आहे का नाही का? अरे त्याचे शब्द आहेत ना, ते त्याचं प्रेम आहे ना. व्यवस्थित लिहिलं पाहिजे ना. तो काही लिहितो काही. ते सलमान खानचं तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए चैन, आणि ह्याला चैन लावायची अक्कल नाही. मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन. आणि तिकडं चष्मा मोठ्या भिंगाचा. काय म्हणते मस्त मस्त दोन. बरं सलमान खान याच्यावर स्टेबल राहावं ना. दबंग 2 मध्ये सलमान खान म्हणला तेरे नैना बडे दगाबाज रे, दगा 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 दगाबाज रे. म्हणजे पहिल्या पिक्चर मध्ये नंबर 1 डोळे आणि दुसऱ्या ह्याच्यात दगाबाज. आपलं तसंच झालंय. पोरग प्रेमात पडलं, तुम ही हो आशिकी. त्या आजीलाच म्हणते घरातल्या तुम ही हो. म्हातारे म्हणले का पाय तुम ही हो आशिकी. आणि ती बिचारी नाही म्हणली, काही तर अडचण आली. अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का. हे कबीर सिंग दाढी वाढवून इकडं तिकडं तिकडं सगळं अवघड झाले दादा. टेम्पररी नाही. माझ्यावर संस्कार मी साध्या साध्या शब्दात लिहितो, सोप्या सोप्या शब्दात लिहितो. माझ्यावर कवितेचा संस्कार माझ्या आईकडून झाला. आपल्या गावामध्ये अशा असंख्य मायमावल्या आहेत ज्या मायमावल्यांना वाचता लिहिता येत नाही, पण वामनदादांची 1000 गाणी त्या मायमावल्यांना पाठ आहेत. का? कारण वामनदादांच्या गाण्यामध्ये आत्मीयता होती. वामनदादाचं गाणं संपलं नाही. वामनदादांनी त्या काळात संत तुकारामांनी लिहिलेला अभंग बदलला का? आपलं गाणं किती दिवस चालत आहे? माझ्या लहानपणी गाणं होतं, काला कवा काट खाएगा सच्ची बोल, ए काला ए काला ए काला 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 हे या. लगे माझे मित्र सगळे माझ्याकडे बघून काला कवा काट खाएगा. ते गाणं गेलं, ते नंतर निघालं, हाताला धरलंय लगीन ठरलंय. तिथपासून आतापर्यंत सगळे गाणे बदलले. गाणे टिकले का? म्हणजे बघा तुम्ही 15 समजा कोणता महिना चालू आहे? पहिला. हा असे उत्तर पाहिजेत. पहिला
जानेवारी, समजा 1 फेब्रुवारीला तुमच्या गल्लीतलं कोणाचं तरी लग्न आहे, जमलं समजा योगायोगानं, योगायोगानं त्या पोराचं लग्न आहे समजा शेगावला. कुठं? मग ते वराड जातं ना, ज्याला उचलून लग्न म्हणतात. लगे नवरदेवानं सांगितलं त्याच्या सासऱ्याला, हो का मामाजी मला हुंडा कमी द्या पण डीजे लावा. काय लावा? आणि डीजेवर पोरं नाचले, संपलं, आपल्या आयुष्याचं सार्थकीकरण झालं. हे फोन करतंय मित्राला, भाऊ आपलं जमलं. ते म्हणतं कस काय? मग त्याला भरोसा नाही जमल का नाही ते. कस काय? जमलं जमलं. भाऊ आले लगेच अकोला टू शेगाव, बसले टेम्पोत, गेले टेम्पोतून उतरले सगळे. 1 फेब्रुवारीला सगळे जाऊन भेटले डीजेवाल्याला. डीजेवाल्या, लग्नाची वरात इथून मारुतीच्या मंदिरावर, आणि मारुतीच्या मंदिरावरून मंडपात जाईपर्यंत एकच गाणं वाजलं पाहिजे, मुंगळा. दुसरं काही, फक्त मुंगळा. डीजेवाला म्हणला बरं आहे, मला सोपं आहे. नाही तर डीजेवाला एवढा बेजार होतो, रिमोट असे दाबू दाबू, गाण्याचं एकच कडवं वाजतं की दुसरं बेवडं जातं. म्हणते नागिन लाव. नागिनीने निस्ता असा फुंकार मारला की लगेच एक बेवडं जाते. बाबूराव लाव. अरे नागिन तर होऊ दे. बरं बाबूराव थोडा झाला नाही झाला, तिसरं जात आहे शांताबाई. इकडं आलती का शांताबाई? होत मला इकडलं माहित नाही. आमच्या मराठवाड्यात शांताबाई गाण्यामुळे 1 महिना शांताबाई नावाच्या बाया घराच्या बाहेरच नव्हत्या. 1 महिना घराच्या बाहेरच नाही. त्या बाया घराच्या बाहेर गेल्या की गल्लीतली सगळी बारकी गँग चक्रा नाकरा चक्रा नाकरा चक्रा नाकरा शांताबाई. दणकाच होता. त्याला म्हणले फक्त मुंगळा लाव. तो बिचारा खुश झाला. सगळ्या कॅसेटी बाजूला केल्या, फक्त मुंगळा लावला. वरात निघाली, नवरदेव आला, लग्न लागलं, सगळे घरी आले. 15 फेब्रुवारीला याच ठिकाणच्या दुसऱ्या पोराचं लग्न जमलं. ते बी लग्न शेगावला. डीजेवाला तोच. कोण? डीजेवाला तोच. डीजेवाल्याने बघितलं तेच पोरं, तेच शर्ट, फक्त इस्त्र्या कडक. पोरं उतरले. डीजेवाला म्हणला अरे बाप, इथं आपलीच गँग आहे. त्यानं सगळ्या कॅसेटी बाजूला काढल्या आणि पोरायली पाहून मुंगळा लावला. मुंगळा लावल्या बरोबर एक पोरग जवळ गेलं आणि त्याला म्हणला अरे तुला अक्कल आहे का? 1 तारखेच्या लग्नामध्ये मुंगळा याच गाण्यावर नाचून बोर झालो, आता मुंगळा लावायचा. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, वामन दादांनी लिहिलं त्या काळचं गाणं आणि तुकाराम महाराजांनी लिहिला त्या काळचा अभंग आपल्याला कधी बोर वाटला का? तो बोर वाटत नाही. त्याचं कारण काय? त्याच्यात मानव कल्याणाचा संदर्भ आहे. वामन दादा म्हणतात, मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे ज्यात तुझे हित व्हावे. ज्याच्यामध्ये माणसाचं हित आहे ते लिहिलं पाहिजे. ते संतांनी लिहिलं. माझ्यावर कवितेचा संस्कार आईमुळे झाला. आईमुळे. बाबा इथं आलेला आहे माझा भाऊ. माझी आई जात्यावरच्या ओव्या म्हणते. जात्यावरच्या ओव्या तुम्हाला माहिती आहेत ना? जात्यावरच्या ओव्या. आता जात्यावरच्या ओव्या गेल्या आणि शिव्या आल्या. अगोदरची घरातली सुरुवात ओव्या गाऊन व्हायची, आता शिव्या देऊन होते. सुरुवातच अगोदर माय माऊली लेकराला झोपवत असताना जवळ बोलवायची, त्याच्या तोंडावरून हात फिरवायची, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं असं काहीतरी म्हणायची, कडाकडा बोट मोडायची त्याला झोपवायची. आता पडे पालत, मले माझे एपिसोड राहिलेत कालचे बघायचे, तू पड, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ते म्हणते अगं मम्मी माय स्वीट ड्रीम, तू माझ्यासोबत मला झोपवावं. ते म्हणते नो माय एपिसोड, तू पड. ते पोरग तुम्ही बघत नाहीत ना मालिका? असं होईल का? माझ्या नवऱ्याची खरंच नवऱ्यानं आणल्यास घरात, त्याला बुटानं हाणताल की तुम्ही? एखाद्यानं आणावंच. त्यानं का? तू कस काय बघतीस? तुझी तर आवडती राधिका शनया गुरु. माय राधिकानं दुसरं लग्न केलं, मा लय चांगलं झालं मा. आणि गुरुनं बँड वाजवला, हिच्या गुरुनं बँड वाजवल्यास मग कसं होईल? अवघड आहे. काही मालिका येतात. ती 7ला एक मालिका लागायची, जुळून येते रेशीम गाठी, मला लय आवडायची. पण 7:30ला लगेच का रे दुरावा. 7ला रेशीम गाठी जुळल्या, 7:30ला ती बंद झाली का होती? 5 सासामध्ये एक सून होती, ती जान्हवीची. ती 1.5-2 वर्ष तिची डिलिव्हरी झाली नव्हती ना? झाली का बंद?
1.5-2 वर्ष तिची डिलिव्हरीच नाही. तिच्या नवऱ्यानं ते खेळ भांडे आणले, बाहुल्या आणल्या, गाड्या आणल्या आणि त्यानं म्हणायचं जानवी. लगेच ते म्हणजे काहीही हो श्री, काहीही हो श्री. झाला दणका. श्री मेला इकडंच कर्ज काढू काढू. कुठून मालिकेचे संस्कार झाले? तुम्ही नाही, तुम्ही बघत नाहीत आहे का नाही? असं कसं होईल? आम्हाला तर कर्मतच नाही मालिकेशिवाय. असो, माझ्यावर संस्कार कवितेतून माझ्या आईमुळे झाला. माझी आई आज बी मी गावाकडे गेलो ना, मी औरंगाबादला शिकतो, परळी तालुक्यात माझं गाव आहे, परळी मतदारसंघात, अंबाजोगाई तालुक्यात. मी जेव्हा गावाकडे जातो ना, आज बी माझी आई जातं घेते आणि जात्यावर ओव्या उगच म्हणत बसते, कारण तिला माहिती आहे मला ओव्या आवडतात आणि ओव्यामुळून माझ्यावर संस्कार झाला. एक ओवी होती पहा सुंदर, की फार सुंदर सुंदर ओव्या. मला आता कोणीतरी भेटला होता एक दादा, मला त्याचं नाव माहित नाही, पण ते म्हणे दादा मी तुमचा लयच मोठा फॅन आहे. अरे बाप, उन्हाळ्यात भेटलाच बरं झालं. ते म्हणे दादा ती ओवी लय भारी म्हणता तुम्ही, तेवढी म्हणा. तो मित्र इथं आहे का नाही मला माहिती का? गेला आहे का? गेला गेला गेला. नशीब नव्हतं त्याचं. त्यानं मला म्हणला दादा ओवी म्हणा. माझ्यावर ओवीचा संस्कार झाला. माझ्या आईनं माझ्यावर ओवी गाऊन मला रात्री झोपवत असताना आई अंगाई गीत म्हणायची. स्वप्नांचा झोला तान्हा झोपला, जा रे वाऱ्या झोका दे त्याला, दूर कशी बघ गेली आज नवाई, देवकी गाते अंगाई, देवकी गाते अंगाई, देवकी गाते अंगाई. बघा बाजूचे झोपले का पुढे आपल्या. हे अंगाई गीत होतं. आता अंगाई गीत नाही, ओवी नाही. ओव्यातून माझी आई सांगायची. माझ्या आईनं रामायण मला ओव्यातून सांगितलं, मला राम कळायच्या अगोदर, की अरुण्या गवना माझी दिवा कोणी लावी गेला, पुत्र तरी रामाचा चालेला, झाली बाई प्रहर रात्र दिवा ताई जळेला, इज गळेला, पुत्र तरी रामाचा निज येला, निज येला. या ओव्यामध्ये सुखदुःखाचे संदर्भ होते. आताची मॉडर्न ओवी म्हणत असतो मी. पाटीचा ग भाऊ राया, पाटीचा ग भाऊ राया, भाऊ ग राया, भाऊजईच्या नादा लागून गेला की गवाया. पटलं सगळ्यांनी. हे मॉडर्न सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी या ओव्याच्या माध्यमातून होतात आणि त्या ओव्यांचा संस्कार महाराष्ट्राला आहे. ते ओव्याची परंपरा, ती गाण्याची परंपरा, वामनदादांची परंपरा. वामनदादा म्हणतात, मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित भावे, तुझे हित भावे. आणि ज्याच्यामध्ये हित होतं ते गाणं गावं. प्रतापसिंह बोदडे दादा फार मोठे कवी आहेत. त्यांनी असं लिहिलं की असं लिहावं की भावे भीमाचे चिंतन इथे, भावे भीमाचे चिंतन इथे, भीम आहे चिरंतन इथे, भीम आहे चिरंतन इथे, भावे भीमाचे चिंतन इथे. मनुमेला रूढीचे तसे, मनुमेला रूढीचे तसे, संपले नंगे नर्तन इथे, भावे भीमाचे चिंतन इथे. शिवरायाला प्रेरक ठरे, शिवरायाला प्रेरक ठरे, तुकारामाचे कीर्तन इथे,
व्हावे भीमाचे चिंतन इथे रे प्रताप सिंग लिहावे असे रे प्रताप सिंग लिहावे असे व्हावे काव्याचे मंथन इथे भीम आहे निरंतन इथे. कवितेची ताकद आहे. आवडलंय ना? वाजवा ना मग टाळ्या, जोरात वाजवा. जेवढे जिवंत लोक आहेत तेवढे वाजवा. मला गाता येतंय ना? आपण कुठं शिकलो? आम्हा काय ठावे गायकी घराना, आम्ही आळवितो कबीरी तराना. आम्ही कबीराचा तराना गातो, तो संस्कारित आहे. समारोपाकडे जातोय. प्रजासत्ताक दिन आहे. मी आलो तेव्हा इथं भारत माता की. हा, आपल्याला मना म्हणल्याशिवाय जय म्हणत नाही. नाही काही काही लोक म्हणतात जय भारत मा जय, भारत मा जय. जय म्हणा का चाय म्हणाले काहीच कळलं ना. ही लहानी पोरत पोट तिडकीनं, कारण त्यांच्यावर संस्कार आहे ना. 10वीच्या आत आमच्या इथं देशावरचा संस्कार आहे साहेब. 10वीच्या आधी 10वी पर्यंतच्या सगळ्या शाळेमध्ये प्रतिज्ञा आहे. सगळ्या शाळेत भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. दिदी असं उभारतात का? असं उभारतात इकडं कसं सांगा? असं ना, हे लय घोळ आहे असं उभारण्याचा. ती पोरं नीट उभारत नाहीत. भारत माझा देश आहे, ते म्हणते हात काढणा बे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. अबे काढणा बे हात तू. माझ्या देशातील सर्वांशी. अबे तुला नीट सांगायला ना हात काढ म्हणून. ती काय विषय? कारण त्यांना माहितीच नाही ना. त्यांना फक्त पाठ आहे, त्यांना त्याचा अर्थ माहिती. पण हीच पोरं कॉलेजला गेली की किती कॉलेजमध्ये प्रतिज्ञा आहे. कॉलेजमध्ये गेल्या गेल्या पहिल्याच दिवशी ठरतं काळ्या ड्रेसवाली तुझी, पिवळ्या ड्रेसवाली माझी, निळ्या ड्रेसवाली ह्याची. दुसऱ्या दिवशी ड्रेस चेंज झाले, हाना मार्या. तिथं शिकवत नाहीत की इथली प्रत्येक मुलगी माझी बहीण आहे. आणि दादा हो, प्रत्येक महाविद्यालयामध्ये जर प्रतिज्ञा पुन्हा शिकवली आणि प्रत्येक मुलीमध्ये जर बहीण पाहण्याचा संस्कार आम्हाला दिला तर पुन्हा निर्भयासारखं प्रकरण या महाराष्ट्रात घडणार नाही. घडणारच नाही, घडणारच नाही. पण दुर्दैव आहे, अहो थिएटरमध्ये राष्ट्रगीत आहे का नाही? तानाजी बघायच्या अगोदर, कुठलाही बघायच्या अगोदर राष्ट्रगीत म्हणावं लागतो, जय हिंद भारत माता की. आणि मग पुन्हा पिक्चर. पण ज्या महाविद्यालयामध्ये आमच्या पोराच्या आयुष्याचा पिक्चर रिलीज होणार आहे आणि आमच्या आयुष्याचं क्लायमॅक्स ठरणार आहे, त्या महाविद्यालयात राष्ट्रगीतं होत नसतील तर आमचा प्रवास कुठं चाललाय या दृष्टिकोनातून विचार करणं. पण देशभक्ती आम्हाला, मी म्हणतो ना, सगळं टेम्पररी झालंय. लहानपणीच्या सगळ्या पोरांना पाठ आहे. माझी चॅलेंज आहे, मी कधी कधी चॅलेंज करतो, 27 आणि 28 वर्षाच्या पोराला प्रतिज्ञा म्हणून दाखवायला लावायची. त्याला काय म्हणायचं? ते काय म्हणेल, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे माणूस, देश माय प्रेम, सर्वांशी सार्वभौमाने वागणे आणि प्रत्येकाशी सौजन्याने आणि आणि हा भारत माता की जय. पाठ. पण लहान पोरगा खडीकून सुरू करते का? त्याला पाठ आहे पण अर्थ माहिती. मी आलो तेव्हा देशभक्तीची गीतं चालू होती. मला आठवतं 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 सप्टेंबर. आमच्याकडे 17 सप्टेंबर साजरा केला जातो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून. 1 मे मी शाळेत जायचो 26 जानेवारीला. 25 जानेवारीला आम्ही सगळेजण मस्तपैकी शाळा सजवायचो, शाळा रंगवायचो, सगळ्या शाळेमध्ये झिरमिळ्या लावायचो, शाळेमध्ये पाणी मारायचो. सकाळी सकाळी आमच्या गावातल्या, आमच्या वर्गातल्या मुली यायच्या, सडा सावर्जन करायच्या, मुली रांगोळी काढायच्या, गुरुजी पांढरे शुभ्र कडक कपडे घालायचे, गांधी टोपी घालायचे. शाळेचं वातावरण प्रसन्नदायी असायचं. आणि गावामधली ग्रामपंचायतचा झेंडा फडकून माझ्या शाळेच्या दिशेने येत असताना त्या मधल्या वेळेमध्ये एक जुनं पिक्चरचं गाणं लागलेलं असायचं. गाणं जरी पिक्चरचं असलं तरी त्याचे शब्द फार महत्त्वाचे होते. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. जहां सूरज सबसे पहले उग कर डाले अपना डेरा, डाले अपना डेरा. जहां सत्य अहिंसा और धर्म का
पग पग लगता नारा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। हम बुलबुले है इसकी, ये गुलसिता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए। लंदन देखा, पेरिस देखा और देखा जापान, लगे अमरीशपुरी यायचा, पूरी दुनिया में नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान। आई लव माई इंडिया, वतन मेरा इंडिया, करम मेरा इंडिया, धर्म मेरा इंडिया। वाजायचे ना गाणे, वाजायचे ना। आता सारे जहां से अच्छा, लड़की बाई को शेमड़ा बच्चा रे बच्चा, सारे जहां से अच्छा। ओ बुलबुला है मेरा, मैं बुलबुला हूँ उसका रे उसका, सारे जहां से अच्छा। लड़की बाई को शेमड़ा बच्चा रे बच्चा, सारे जहां से अच्छा। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, उसमें उंदीर की भरती, मांजर म्याव म्याव करती, मांजर म्याव म्याव करती। का भारताबद्दल प्रेम राहिलं नाही, राहिलं दादा नाही राहिलं। हा, हे पोरग म्हणलं राहिलं ना, 2 दिवस राहतं ना, नंतर सगळा हा भारत का पवित्र, कारण फक्त 2च समारोपाकडे जातोय, मातृदेव भव आणि पितृदेव भव। एकमेव भारत असा देश आहे ज्या देशामध्ये आईला आणि बापाला देव म्हणतात। नाही नाही, देवापेक्षाही जास्त माईला आणि बापाला स्थान आहे, तो हा भारत देश आहे। बाहेरचा देश फक्त भारतात, बाहेरच्या देशात पण झालंय काय, आता बी काळ बदललाय। आता आमचे 4 पोरं एकत्र येतात, वट्यावर बसलेले असतात, त्याला कोणतर म्हणतं ए ए तुला पप्पाने बोलवले, हे जाऊ दे रे, आमच्या बुड्याले काही कळतच नाही। काय म्हणतंय पोरग, आमच्या बुड्याले, आणि खरंच कळत नाही बुड्याला। त्या बुड्यानं लहानपणी दवाखान्यात असताना मुंडकं धरून फक्त घेर टाकाय पाहिजे होता, तेव्हा त्याला कळलं। खरंच त्या बुड्याला कळत नाही, ज्या बुड्यानं स्वतःच्या घामानं धाराधार होऊन, ज्या बुड्यानं अंगावर फाटकं कपडा घातला पण तुझ्या अंगावर कडक लिननचं शर्ट दिलं, खरंच बुड्याला कळत नाही। खरंच तुझ्या बुड्याला कळत नाही, तुझ्या बुड्यानं तुटलेला अंगठ्याचा चप्पल घातला, खालून भोकं पडलेला बूट घातला, पण तुझ्या पायामध्ये स्पार्क्सन बाटाचा चांगला कडकडीत चप्पल नेहमी तुझ्या बुड्यानं दिला, खरंच कळत नाही। खरंच तुझ्या बुड्याला कळत नाही, तुझा बुडा तिकडे कंपनीत काम करायचा आणि इंदिरानगरमध्ये 5 ते 10 रुपये ऑटोला लागतात, म्हणून तुझा बुडा चालत चालत इथपर्यंत यायचा, पण 5 ते 10 रुपये कधी ऑटोवाल्याला दिले नाहीत। पण तू फक्त शिवाजी कॉलेजला व्यवस्थित जावंस म्हणून तुला आपाचे गाडी, बुलेट गाडी, स्कूटी गाडी घेऊन दिली, खरंच तुझ्या बुड्याला कळत नाही। आपलं साधं वाक्य आहे, आमच्या बुड्याला काही कळत। काही काही पोरं म्हणतात जाऊ देवा, हे आमचं म्हातारं लईच ताण देते। दादा हो, आपल्या बापाची इज्जत आपण करायला शिका। ज्या दिवशी तुम्ही म्हणता माझ्या बुड्याला काही कळत नाही, समजायचं त्या दिवशी तुमच्या आयुष्याची अधोगती सुरू झाली। का, तुमचं वय वाढलं, तुम्हाला मिशा आल्या, तुम्हाला दाढी आली, तुम्हाला तुमच्या बापाची चप्पल घालता आली, म्हणजे तुम्ही लई मोठे झाले नाहीत, तुमचं वय वाढले, तुमच्या बापाचं आयुष्य वाढलंय। आयुष्य वय वाढणं सोपं आहे, आयुष्य वाढणं। म्हणून जगात सगळ्यात जास्त किंमत आपल्या बापाला द्यायची, नंतर बाकीचे। आपलं कसं आहे, ह्याचा साहेब दिल्लीत कुठं, आणि हे तिथं म्हणतंय साहेबांनी दिल्लीतून
मला सांगितलं. काय, कोण आहेस तू? काही काही जण म्हणतात, काल कार्यक्रमामध्ये साहेबांनी सगळ्या लोकांदेखत माझं नाव घेतलं. काय म्हणले? ह्या दलिंद्राला आधी खाली काढा म्हणले. पण मा नाव नको, त्याला इज्जत देतोय. आपल्या बापाला इज्जत देत. बापाच्या नावानं जर एखादा मित्र हाक मारत असेल ना, समजा तुमचा मित्र आहे आणि तुमचा मित्र तुम्हाला तुमच्या बापाच्या नावानं बोलतोय, त्याला म्हणायचं, ए तुझी अवकात नाही माझ्या बापाचं नाव तू तोंडावर घ्यावंस. माझं जे नाव आहे त्या नावानं बोलायचं, तो माझा बाप आहे. आणि आपल्या बापाची इज्जत आपण केली पाहिजे. आपण आज म्हणतो, 2 दिवसांना आपल्या जवळचे मित्र म्हणतात ह्याच्या बुड्याला काही कळत नाही. नंतर कॉलनी म्हणते ह्याच्या बुड्याला काही कळत नाही. नंतर अख्खं इंदिरानगर म्हणतं ह्याच्या बुड्याला काही कळत नाही. मग अकोल्यातल्या तिकडल्या चौकात चर्चा असते इंदिरानगरची त्या माणसाबद्दल, नाही नाही त्याच्या बुड्याला काहीच कळत नाही. मग आपल्या बापाची इज्जत आपण घालवायची का? नाही. बाप बाप असतो. आपल्या बापाला महत्त्व द्या, आपल्या माईला महत्त्व द्या. कारण जगात माईला आणि बापाला देव म्हणण्याची संकल्पना आहे. मी माळकरी माणूस आहे, मी देवदेव करणारा माणूस आहे, मी कीर्तनकार माणूस आहे. पण माझं एक यूट्यूबला वाक्य होतं, काय ते टिकटॉकला वाक्य होतं. मी असं सांगितलं होतं की तुम्ही मंदिरात नाही गेले आणि मंदिरामध्ये जाऊन देवाला पाणी नाही घातलं, त्याच्या चरणावर नतमस्तक नाही झाले आणि देवदेव नाही केला, फरक पडत नाही. पण घरातली माय आणि घरातला बाप या दोघांच्या चरणावर नतमस्तक व्हा. देवाला झक मारून तुमच्या दारात येऊन उभं राहावं लागेल. एवढी ताकद मायबापाच्या सेवेत आहे. मायबापाच्या सेवेत. इथं माईला आणि बापाला नीट इज्जतीत बोलत नाही आणि नीट फिरायला देवदेव करीत. इथला फेमस देव कोणता आहे? मला कुठं नेऊ लागले तुम्ही आल्या आल्या? हा, राजेश्वर. घरात रामेश्वरला मारलंय. इथं असायचं भाऊ एखादा घरात बापाला मारलंय, बापाला शिव्या दिल्यात, बापाला त्रास दिलाय आणि त्या मंदिरामध्ये जाऊन रोज लोटांगण घालायलाय, उड्या बिड्या मारायलाय. उपयोग? ती उडी फक्त तू नदीत मारण मर, तुझा जगून उपयोग नाही. अरे काय करतोय आम्ही? आमचा प्रवास कुठल्या दिशेनं चालू आहे याचा विचार करा. हे पहा, भारतामध्ये बापाला देव म्हणण्याची संकल्पना आहे. आठवा आपल्या लहानपणीचे दिवस. तुमच्या माझ्या बापाला वाचता लिहिता येत नसेल, तुमच्या माझ्या बापाला कक्का किक्की ABCD 1 2 येत नव्हतं, पण तुमचा माझा बाप शेतातून घरी आला, कामावरून घरी आला की आपल्याला तोऱ्यात विचारायचा, ए पोट्ट्या मास्तराने काय शिकवले सांग, विचारायचा बाप. आपल्यालाही माहीत होतं माझ्या बापाला वाचता लिहिता येत नाही, पण बापाला आनंद यावा म्हणून आपण बापाला म्हणून दाखवायचो, जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, ओपन युअर माउस. बापाला आपण कविता म्हणून दाखवायचो, बापाला आपण 1 2 म्हणून दाखवायचो. बाप फक्त आपलं लुकलुकणारा चेहरा पाहायचा आणि आपण फक्त बापाच्या तोंडाकडे पाहायचो. दोघं मनातल्या मनात खुश व्हायचं. तो हा भारत आहे आणि ती ही भारताची परंपरा. काही काही पोरं म्हणतात आम्हाला आमच्या बापानं लई मारलं. अरे भाग्यवान आहेत तुम्ही, भाग्यवान. ज्या पोराला ज्याच्या बापानं मारलंय आणि बुटानं मारलंय, जगातलं सगळ्यात भाग्यवान पोरग ते. तुम्ही म्हणताल कस काय? ज्याच्या ज्याच्या बापानं आपल्या पाठीमध्ये बुटानं हाणलं त्या पोराचा कणा कधीच कोणासमोर झुकला नाही, ताठमानेनं जगायला पोरग तयार झालं. आता कसं आहे, अगोदरचे गुरुजी बी हाणायचे पोराला. शाळेत कसलं मारलंय, आपले वडील धरायचे, आई धरायचे आणि गुरुजीला म्हणायचे गुरुजी हे तुमच्या हवाली. गुरुजी म्हणायचे माझ्या हवाली. गुरुजी घरचा राग आपल्यावर काढायचे, नुसतं हाणायचे गुरु. पण ज्या ज्या पोरांनी गुरुजींचा मार खाल्ला, ज्या ज्या पोरांनी बापाचा मार खाल्ला, ती पोरं स्वाभिमानी झाली. आता कसं आहे, पोरग शाळेत गेल्या गेल्या गुरुजी हे नाही शिकलं तरी जमतंय, हात लावायचा. आणि तुम्ही जर ह्याला हात लावला, गुरुजी तुम्ही जर ह्याला हात लावला तर ड्युटीच गेली. मग समजा गुरुजी म्हणले मला का करायचे, पगार आहे माझी, ह्याला शिकवलं काम आहे आपलं फक्त. नाही नाही नाही, बापानं मारलं म्हणून राग नाही आला पाहिजे, माई काय बोलली म्हणून राग नाही आला पाहिजे. अरे बाप आणि माय आपल्यासाठी काय आहेत? फक्त एक संदर्भ देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा माझ्या समोर आहे. मला शिवशंभूची मूर्ती इथं दिली आहे. या शिवशंभूला घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, ज्या जिजाऊ मासाहेबाशिवाय या महाराष्ट्राचं अस्तित्व हे शून्य आहे, त्या जिजाऊ मासाहेबांच्या आयुष्याबद्दल बोलत असताना आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत असताना एक महाराष्ट्रात वाक्य आहे, जे वाक्य पाहिलं ना आमच्या अंगामध्ये अशी ऊब दाटून येते, आमच्या अंगामध्ये एक नवं चैतन्य येतं. ज्या वाक्याचे टी-शर्ट निघाले, ज्या वाक्याचे वॉलपेपर निघाले, ज्याचे स्क्रीन गार्ड निघाले, ज्या वाक्यामध्ये प्रत्येक
ठिकाणी छाप पाडली. ते वाक्य असं आहे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे. कोणाची इच्छा? श्रींची इच्छा. अत्यंत चुकीचं वाक्य आहे. तुम्ही म्हणाल का? हिंदवी नाही, बहुजनांचं, रयतेचं, सर्वसामान्य आणि 18 पगड जातीचं आणि सगळ्या जाती धर्माचं राज्य व्हावं. आणि ही श्रींच्या अगोदर तुमच्याच विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा नगरीमध्ये लखोजी जाधवांच्या पोटी 12 जानेवारीला जन्माला आलेल्या जिजाऊ जेव्हा औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ या ठिकाणी शहाजी राजेंसोबत लग्न करून नांदायला आल्या आणि जिजाऊंनी पाहिलं भोसले आपापसात लढतात, एकमेकाच्या विरोधात मराठी माणूस उभा आहे. हा मराठी माणूस एकत्रित आला आणि मोगलांच्या विरोधात उभा राहिला आणि मोगलांना सळो की पळो करून सोडलं आणि रयतेचं राज्य उभा राहिलं तर सांडलेल्या रक्ताला किंमत येईल. म्हणून हे रयतेचं राज्य व्हावं ही श्रींच्या अगोदर मातोश्रींची इच्छा होती. मातोश्रींची. आणि मातोश्री जिजाऊ, माझ्या जिजाऊंची इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जर एवढा अट्टहास केला असेल तर माझा प्रश्न आहे तुम्हाला, याच जिजाऊंच्या नावानं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वृद्धाश्रम असतील, याच जिजाऊंच्या नावानं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त म्हातारी हे वृद्धाश्रमात जात असतील तर हा शिवाजी महाराजांचा सन्मान आहे का अपमान आहे? तुम्ही जागे आहे ना? हां, जिजाऊंच्या नावानं वृद्धाश्रम असावं ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? अरे वाईट गोष्ट आहे. ज्या शिवाजी महाराजांनी जिजाऊंची इच्छा, माहीत नाही कधी कुठला शत्रू येईल माझं नेस्तनाबूत करेल, कधी तोफेचा गोळा येईल माझी छावणी नेस्तनाबूत होईल, पण जिजाऊ म्हणल्यात ना, अफजल खानाला फाडायला शिवाजी महाराज तयार झाले तेव्हा मासाहेब जिजाऊंचं दर्शन घेऊन शिवाजी महाराज निघाले आणि सांगितलं, मासाहेब आम्ही परत येऊ नाही येऊ मला माहीत नाही, पण मी अफजल खानाला फाडल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमची इच्छा आहे त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायचा आहे. का? फक्त आईची इच्छा म्हणून. पण आज दुर्दैव आहे की आमची लेकरं मायबापाला देव म्हणत नाहीत. आजकालची पोरं शिवाजी महाराजांची भक्त झालीत आणि घरात जिजाऊंना नीट बोलत नाहीत. उपयोग? जे स्वतःला शिवाजी महाराजांचे भक्त म्हणून घेतात त्या तमाम माझ्या सगळ्या मित्रांना सांगणं आहे की अगोदर आपल्या स्वतःच्या घरातल्या जिजाऊंकडे लक्ष द्या, तेव्हा तुम्हाला अधिकार आहे शिवाजी महाराजांचं नाव ओठावर घ्यायची. नाही तर अधिकार नाही तर काय? शिवाजी महाराजांचा मावळा चंद्रकोर निघाला गेला आला आणि घरी आल्याबरोबर आई म्हणली, अरे बाळा मला तेवढ्या गोळ्या आणून दे रे. हाय म्हातारे, युवा नेता आहे मी, असला छचूर कार्यक्रम करत असतो का? ती तुझ्या गोळ्या बघून घे. मी मेडिकलला गेलो तर लोक काय म्हणतील? तुला रोग झालाय म्हणतील का? जाय ना. अरे माईनं काम सांगितलं तर जाय ना, कर ना. मित्रांनो, फक्त भारतात ही संस्कृती, बाहेरच्या देशात नाही. हा, बाहेरच्या देशात पोराला शेंबूड पुसायची अक्कल आली की ते बापाला म्हणते, डॅडी दिस इज माय रूम, डोंट डिस्टर्ब मी, माय लाईफ माय स्टाईल, मी माझी जिंदगी माझ्या पद्धतीनं. पण भारतात तसं नाही. गौऱ्या मसनात गेल्या तरी म्हातारा बाप पोराच्या संसारात ढवळाढवळ करतो, कारण पोराचं चांगलं व्हावं एवढीच आशा बापाच्या मनामध्ये असते. म्हणून माझ्या मित्रांना सांगणं झालंय काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथं आहे. ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला मला संविधानाचा अधिकार दिला, त्या बाबासाहेबांचं एक वाक्य आहे. बाबासाहेबांनी त्रिसूत्री आपल्या हातात दिली, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेब काय म्हणले? शिका. म्हणजे बाबासाहेबांनी शिकण्याला महत्त्व दिलं. पण त्याच बाबासाहेबांचं वाक्य आहे, मला शिकलेल्या लोकांनी सगळ्यात मोठा धोका दिला. कोणाचं वाक्य आहे? का? शिकले तेवढे हुकले. खाली टमाटे वरी बटाटे समजायचं, हे PhD आहे समजायचं, लय बक्कळ शिकले. शिकलेली लोक नीट शहाण्यावानी वागत, आम्ही शिकलो, स्टँडर्ड झालो, वेल एज्युकेटेड झालो, आमचं आता काय, आमची लाईफस्टाईल चेंज झाली आहे. मग अरे आम्हाला आमच्या साध्या वाड्यामध्ये आमच्या घरामध्ये राहणारी लुगड्यातली माय, धोतरातला बाप नाही आवडत, नाही पटत. का? अरे आम्ही स्टँडर्ड झालोय ना. आता आम्ही एका मिनिटामध्ये जगाच्या पाठीवर सगळ्यांशी बोलतोय. एका मिनिटामध्ये हाय बाय फाईन गुड नाईट. म्हातारे म्हणजे पाणी दे रे, ए गप, वेळ नाही मला, चॅटिंग करू दे. सगळा काळ बदललाय. बाबासाहेब शिका म्हणले, पण शिकलेल्या पोरांचा घोळ काय झाला सांगू? पोरग शिकायले, 10वीला चांगले टक्के पडालेत, कितवीला?
10वीला. आता ते बेस्ट ऑफ 5 आलं. 100 पैकी 100 भारतमाल चक्करच आली होती. म्हणलं मला 100 पैकी 100 पडले असते तुम्ही गावाला आयर केला असताना अख्ख्या सगळ्यालाच टावेल टोपी. आपल्याला 100 आमच्या दोघा तिघाची मिळून 100 होत नव्हते. आता कोणालाही 100 आहेत. आणि शर्यत लागली. माझं पोरग टॉपवून आलं पाहिजे. हा माझा पोरगा वर्गात तूच पहिला आला पाहिजेस. ते म्हणते आई शक्य नाही. नाही नाही मग खायलाच देत नाही. ते पोरग म्हणलं उपाशी मारण्यापेक्षा घ्या 100 पैकी 100 पोरग शिकलं. बापाला वाटतं रे बाप पोरगा हुशार निघालो. पोराला सायन्सला ॲडमिशन दिलं. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. फिजिक्स वळत नाही, मॅथ कळत नाही, आखी केमिस्ट्री. कोणतं रसायन हे आलं. म्हणजे कवी असं म्हणतो साप बाहेरचं तापमान बघून स्वतःच्या रक्ताचं तापमान बदलतो. माणूस साप बाहेरचा तापमान बघून स्वतःच्या रक्ताचं तापमान बदलतो. सरडा बाहेरच्या ऋतूचा रंग बघून स्वतःचा रंग बदलतो. साप आणि सरडा यांच्या कोणत्या विभक्त संगमातून जन्म झालाय माणसाचा. आम्ही एकाच वेळी रक्ताचं तापमानही बदलू शकतो आणि अंगाचा रंगही बदलू शकतो. आम्ही कधी साप असतो तर कधी सरडे असतो. आमचा रंग आम्हालाच कळायला तयार नाही. असे रंग बदली तर कस काय समाज झाला. मग का माय आणि का बाप आपल्यासाठी श्रेष्ठ आहेत, का आपल्यासाठी पवित्र आहेत. पोरग शिकलं, सायन्सला ॲडमिशन घेतलं, पुन्हा 12वीला पोराला 90% पडले. बाप म्हणला अरे बापरे आमच्या कुळामध्ये एवढं कोणीच शिकलं नाही. पोरग गेलं मुंबई पुणे. जाताना बापानं त्याला SBI, SBH, ICICI, संत नागेबाबा मल्टीस्टेट, द बुलढाणा अर्बन, द इंदिरानगर कोऑपरेटिव्ह सोसायटी, द इंदिरानगर बिगर शेती सहकारी पतसंस्करण संस्था, द युगंधर ग्रुपचे एखादं काय असेल तर बचत गट, सगळ्याचे ATM कार्ड टाक पैसा. बापाला फोन पप्पा पैसे संपले. बाप म्हणला थांब गुगल पेनं ट्रान्सफर करतो. पुन्हा बापाला विचारायला तयार नाही. पोरग गेलं शहरात, तिकडंच नोकरी लागली, तिकडंच एखादी छोकरी पटली, तिकडंच लग्न, तिकडंच मग्न. मग इकडं यायला तयार. एक वाक्य कान उघडे ठेवून ऐकायचं. पोरग शहरात शिकायला म्हणून जे चाललंय तिकडंच शिकायला चाललंय. पोरग शिकायला म्हणून जे चाललंय तिकडंच राहू द्या आता. आणि मी म्हणतो शिकून पोरं मायबापाला सांभाळत नसतील तर त्यांनी शीख खाल्लेली बरी. शिकणं म्हणजे काय, शील, क्षमा, नम्रता या 3 गोष्टी तुमच्याकडे येणं म्हणजे शिकणं आहे भाऊ. म्हणून शिकून तुम्ही मायबापाचा आधार व्हावं, शिकून तुम्ही मायबापाला सुरक्षित ठेवावं हाच आशावाद व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं, आवाज थोडा कमी झाला, चिठ्ठी आली, 1 मिनिटाची वेळ राहिली आहे माझी. मला या ठिकाणी बोलवलं, ऐकून घेतलं. मग मी असं बोललो, निघून गेलो की पोरं भेटतात युगंधर ग्रुपच्या अध्यक्षाला, अंकुशला. कालच्या पोराचा नंबर दे बघू बरं. मग मला फोन करतात, हॅलो अविनाश भारती का? हो. तुला यायचं नाही का रे बाप्पा पुन्हा? भाई ताडा तुला यायचं का नाही अकोल्याले का? आणि तुले का करायचं मायबापाला? आम्ही सांभाळू नाही तर नाही सांभाळू. दिस इज माय पर्सनल अँड फॅमिली मॅटर. हु आर यू? डोंट इंटरफेअर. अरे झालं काय? मायबापाने आपल्यासाठी काहीच केलं? मायबापाने आपल्यासाठी काहीच केलं? त्या सगळ्या पोरांसाठी एक वाक्य आहे आपलं, मायबापाने माझ्यासाठी काय केलं याचा विचार करण्यापेक्षा मी माझ्या मायबापासाठी काय करू शकतो याचा विचार करा. मिशीवर ताव द्या, मांडीवर थाप द्या आणि स्वतःला मर्द म्हणून घ्या. मायबापा देव पहाल हा आशावाद व्यक्त करत मी या ठिकाणी विचार मंचाची रजा घेतो. मायबाप आपल्यासाठी सर्व काही आहेत. ऐका बरं, आई वडील काय असतात आपल्यासाठी? हे नारळ दिला आम्हाला, नारळ दिलं ना सत्काराला. तुम्ही जिवंत आहे का? हे नारळ दिलं, तुम्ही नारळ घेता का दुकानात जाऊन? दुकानात नारळ घ्यायला गेल्या काय करता? काहीच करत नाही आम्ही. पाणी बघता? पाण्याचं घेता का बिना पाण्याचं घेता? पाण्याचं का घेता? कारण पाण्याचं नारळ चांगलं असते. पाण्याचं नारळ 20 रुपयाला, बिन पाण्याचं नारळ 10 रुपयाला.
म्हणजे पाण्यात ज्या नारळात पाणी आहे त्या नारळाला किंमत आहे. फक्त 2 ओळी ऐकवतो की आयुष्यातलं नारळ म्हणजे आपण आहोत आणि आपला बाप म्हणजे या नारळातलं खोबरे आणि आपली माय म्हणजे या नारळातलं पाणी आहे. ज्या दिवशी या नारळातलं पाणी संपलं, ज्या दिवशी या नारळातलं खोबरं संपलं, आपलं आयुष्य फक्त काय वरवटी. आणि वरवटीचं काय काम असतं? वरवटीमध्ये शेंदूर कालवला जातो, तो देवाला लावला जातो, वरवटी मंदिराच्या मागं फेकली जाते, कुत्रं येतं त्याच्यावर त्याचा इंटरनॅशनल कार्यक्रम करून निघून जातो. आपल्या आयुष्याची वरवटी होऊ द्यायची नसेल तर ऐका ऐका दोस्तानो. संतोष नारायणकर नावाचे कवी आहेत, ते लिहितात, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर अन माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. आणि त्या पाण्याला तुम्ही जपाल हा आशावाद व्यक्त करतो. ही लहानी पोरं भेटलीत. एकदा फमू शिंदे सरांना एक लहान पोरग भेटलं आणि ते लहान पोरग म्हणलं, सर माझ्या टीसीवर माझ्या पप्पाच्या नावासमोर पालक लिहिले. काय लिहिले? वडिलांच्या नावासमोर पालक लिहितात ना. सर माझ्या वडिलांच्या नावासमोर पालक लिहिले, मग आईच्या नावासमोर मेथी लिहायला काय हरकत आहे? त्याने विचारलेला प्रश्न फार सुंदर आहे, पण इंदिरानगरच्या वासियांसाठी फमूंनी दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे. फमू म्हणाले, जी पोरं मायबापाला भाजीपाल्याची नावं देतात त्या पोरांच्या आयुष्याचा कडीपत्ता होतो कडीपत्ता. आणि कडीपत्त्याचं वैशिष्ट्य आहे, उकळत्या तेलात तळला जातो, भाजीसोबत रांधला जातो आणि जेवण करत असताना ताटाच्या बाहेर असा काढून टाकला जातो. पोटात जाण्याचंही भाग्य त्याच्या नशिबी नसतं. आयुष्याचा कडीपत्ता होऊ नये म्हणून मायबापाला सांभाळा.